एक्झॅक्टली काय कारण आहे की नवले ब्रिजवर पुन्हा पुन्हा ॲक्सिडेंट होतात? माझा सख्खा मोठा भाऊ अक्षय बेंडसे जो अभिनेता होता, त्याच्यानंतर दुसरे अभिनेते आनंद अभ्यंकर आणि माझा 2 वर्षाचा पुतण्या. दुसऱ्याच्या निष्काळजीपणामुळे त्यांना त्यांचा जीव गमवायला लागला. की ॲव्हरेज 1,40,000 लोकं ही भारतामध्ये दरवर्षी रोड ॲक्सिडेंटमध्ये मरतात. त्यातले 70% एज ग्रुप हा 17 ते 40 मधला आहे. मोबाईल हा एक सगळ्यात मोठा अजून एलिमेंट आहे ॲक्सिडेंटमधला. कारण लोक फोनवर बोलत असतात. तर बऱ्याच वेळा असंही लक्षात आलं की ह्यांना वाटतं की न्यूट्रलवर ठेवलं की इंधन वाच. आणि लोकांचा असा एक माइंडसेट होता की मी 120-140 गेलो की मी लवकर पोहोचतो. ओव्हर स्पीडिंगच्या ह्याच्यात अशी काच खाली घेऊन 500ची नोट टाकलेली मी बघितली. म्हणजे मागे मी कुठेतरी वाचलं होतं, रोड ॲक्सिडेंट झाल्यामध्ये 2 लोक गेली. इंग्लंडच्या ट्रान्सपोर्ट मिनिस्टरनी त्यांच्या त्या काय जी असेंब्ली आहे त्याच्यात माफी मागितली. आपल्याकडे कधीतरी असं घडलं आहे का की जर का कोणी नो एंट्रीतनं जात असेल ना तर तो इंडिकेटर चालू ठेवून येतो. म्हणजे आपण जर का सरळ मार्गी चाललोय, आपण लक्ष द्यायचं त्याच्याकडे. रोड सेफ्टी ही 365 दिवस करायची ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे आपण म्हणतो की आम्ही एवढा टोल देतो, तर टोल जेव्हा आम्ही देतो तर टोलच्या अगेन्स्ट मिळणाऱ्या फॅसिलिटी हा आमचा अधिकार आहे. एअर ॲम्ब्युलन्स करण्यासाठी पुण्यामध्ये किती ठिकाणी हेलिपॅड आहे. पण एखादा मर्सिडीजवाला आहे त्याला एअरलिफ्ट करतील, ट्रकवाला असेल, सामान्य नागरिक असेल, त्याचं काय करणार? मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो, भारतामध्ये रोड ॲक्सिडेंटमध्ये 1,40,000 प्लस लोक दरवर्षी मरतात. आता हा जो आकडा आहे, हा आकडासुद्धा मला आत्ता थोड्या वेळापूर्वी कळला आहे. परंतु आपण ज्यावेळेस एखादा मोठा रोड ॲक्सिडेंट होतो त्यावेळेस याची चर्चा करतो आणि पुन्हा आपण सगळं विसरतो. मात्र यामध्ये होणारं आपलं प्रचंड मोठं नुकसान आहे. आणि आपण जरी हे सगळं विसरत असलो तरी एक व्यक्ती असा आहे ज्याने आपल्या आयुष्याचं ध्येय रोड ॲक्सिडेंट झिरोवर आणणे किंवा त्याला कमी करणे हे ठेवलेलं आहे. आणि आपल्या सुदैवाने, 3S टॉकच्या सुदैवाने आज तन्मय पेंडसे, ज्यांनी आपल्या आयुष्याचं ध्येयच ते ठरवलेलं आहे, ते आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत. सर, 3S टॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. आत्ता काही दिवसाच्या आधी नवले ब्रिजवरचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यावेळेस जेव्हा आम्ही आमची 3S टॉकची पूर्ण टीम चर्चा करत होतो त्यावेळेस असं लक्षात आलं की हा विषय खरं तर पुन्हा पुन्हा होतो आहे. म्हणजे नवले ब्रिज आत्ता अनेक मीम्समधून यायला लागलं होतं ते, की हे एवढं का करतो आहे, तुम्ही नवले ब्रिजवरून प्रवास करतो आहे, अशा टाईपचे मीम्स वगैरे यायला सुरुवात झाली होती ती. आणि हा अतिशय गंभीर विषय, ज्याच्यात हजारो लाखो लोक तुम्ही म्हणता तसं जीव गमावतात आपला, तरीही लोक विसरून जातात. 1-2-4 दिवस झाले की ते विसरून जातात. तोपर्यंत विसरतात जोपर्यंत नवीन पुन्हा ॲक्सिडेंट होत नाही आणि कोणीतरी लोक जात नाही. का होतं असं? आपण असं म्हणतो की कारण हा जो विषय आहे, एकतर हा खूप, खरं सांगायचं झालं तर खूप किचकट विषय आहे. हो. आणि हा आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत नाही आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं की त्यावेळेस ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याची खूप चर्चा होते. मंत्री महोदयांचे दौरे होतात. हो. त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वेगळ्या पद्धतीने प्रसिद्धी मिळते. आणि काही काळानंतर परत हळूहळू तो विषय डायल्यूट व्हायला सुरुवात होते. ह्याचं कारण जो अवेअरनेस आणि जो सिरियसनेस आहे तो आपल्याकडे तितकासा आहे असं मला वाटत नाही. बरं. ह्याचं कारण भारताची लोकसंख्या जी आहे ती 142 कोटीची लोकसंख्या आहे. आपण आपल्या लोकांना ॲसेट म्हणून ट्रीट करत नाही, आपल्या लोकांना आपण लायबिलिटी म्हणून ट्रीट करतो. आणि त्यामुळे एखादा ॲक्सिडेंट झाला की ती चर्चा होणार, मीडियावरती चर्चा होणार, व्हिज्युअल्स येणार. आणि त्याच्यानंतर काही काळाने तुम्ही जसं आता अगदी म्हटलात तसं की पुढचं ॲक्सिडेंट येईपर्यंत ते काहीच सगळं होत डायल्यूट नाही. झालेलं असतं. कारण आपल्या लोकांची मेमरी शॉर्ट आहे. म्हणजे उद्या माझ्या बाबतीत पण हे होऊ शकतं याचा विचार आपण करत नाही. ते झाल्यानंतर तो विचार सुरू होतो. बरोबर. आणि डेफिनेटली माझ्या बाबतीतही तसंच झालं होतं की बरं. माझ्याबाबत होऊ शकतं याचा विचार नव्हता झाला. तो झाल्यानंतर माझं हे सगळं आहे ते मी काम जे सुरू केलं. बरं. मी आता 10 वर्ष, ह्या आता गोष्टीला 12 वर्ष होती. माझा सख्खा मोठा भाऊ अक्षय बेंडसे जो अभिनेता होता, बरं. त्याच्यानंतर दुसरे अभिनेते आनंद अभ्यंकर आणि माझा 2 वर्षाचा पुतण्या, हे असे पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरती दुसऱ्याच्या निष्काळजीपणामुळे त्यांना त्यांचा जीव गमवायला लागला. आणि घरातली व्यक्ती दुसऱ्याच्या निष्काळजीपणामुळे गेल्यानंतर काय यातना होतात. कारण गेलेला माणूस निघून जातो, बरोबर. मागे जे राहतात ते सगळ्यात भयंकर असतं. आणि मी खूप त्रयस्थ होऊन जेव्हा विचार करायचो तेव्हा मला असं जाणवायचं की आनंददादा त्यावेळेस होता 48 वर्षाचा, माझा भाऊ होता 33 वर्षाचा. म्हणजे 48 आणि 33 या वर्षात काही ना काहीतरी तुम्ही बघितलेलं असतं जग. पण माझा पुतणा 2 वर्षाचा होता. आज 2 वर्षाचा तो जीव
ज्याचं आत्ताशी काहीतरी सुरू झालं आयुष्यात. आयुष्य म्हणजे हेही माहिती नाही आहे त्या जीवाला, पण काहीतरी सुरू झालं आहे आणि ते दुसऱ्याच्या निष्काळजीपणामुळे कायमचं जेव्हा जातं. म्हणजे मी आजपर्यंत कधीच चॅनल्सवरती किंवा ह्याच्या टॉक्सवरती बोललो नव्हतो. पण आज माझ्या पुतण्याला ठोसर पागेमध्ये पुरताना काय आत माझं झालं आहे हे माझ्यापेक्षा कोणीच जाणून घेऊ शकत नाही. आणि त्या दिवशी तो खरं सांगायचं झालं तर हा ट्रिगर बसला की आपण काहीतरी केलं पाहिजे. आता काय करायचं हे माहिती नव्हतं, कारण माझी बॅकग्राऊंड आहे कॉमर्सची. बरं, त्यावेळेस अनेक लोकांचं असं होतं की ह्याचा भाऊ ॲक्टर होता, दादाची सिरियल त्यावेळेस चालली होती, फिल्म झाली होती. सो आता ग्लॅमर नाही आहे. म्हणजे अगदी इथपर्यंतही माझ्या कानावर आलं होतं की टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे काय, तर हा बघ ह्याच्या भाऊ गेल्यामुळे आता ग्लॅमर नाही आहे, मग ग्लॅमरमध्ये राहण्यासाठीची धडपड म्हणून ह्याला काहीतरी करायचं आहे. बट माझा ऑब्जेक्ट खूप क्लिअर होता. मी कायम तेच म्हणतो की म्हणजे तो थॉट मला खूप कायम आवडतो की समोरचं तुमच्याबद्दल काय विचार करतो याचा विचार तुम्ही केला तर त्याला विचार करायला काही ठेवतच. माझा उद्देश क्लिअर होता की मला रस्ता सुरक्षा अभियान हे करायचं आहे आणि जे माझ्या कपॅसिटीत आहे त्या कपॅसिटीत राहून किंवा कधीतरी स्वतःला जास्तीत जास्त स्ट्रेच करून आपल्या घरात जे घडलं ते आता आपण डेफिनेटली बदलू शकणार नाही, पण दुसऱ्याच्या घरात होणार नाही ह्याच्यासाठी तरी निश्चितपणे प्रयत्न करता येऊ शकेल का, ही चाचपणी मला करायची होती. आणि डेफिनेटली हे होतं की हे खूप तेव्हा ते रिअलाईज झालं, जसं तुम्ही अगदी पहिल्यांदा म्हटलात की ते झाल्यानंतर आपण विसरून जातो. आता मी पेपर वाचायचो, रस्त्यावरती ॲक्सिडेंट होत आहेत, लोक जात आहेत, सरकारला आपण म्हणतो की अरे सरकार काहीच करत नाही, पण एक रिस्पॉन्सिबल सिटिझन म्हणून मी काय करतो, फक्त मतदान करून आपला हे रोल संपत नाही ना. जर का तुम्हाला 4 गोष्टी डोळ्यांसमोर दिसत आहेत, तुम्ही त्याच्यासाठी काय एफर्ट घेतात. म्हणजे मी काय म्हणतो की रुपाली वैशालीमध्ये कॉफी पिताना सरकार कसं वागतं, सरकारला कळत नाही, हे म्हणणं खूप सोपं आहे. पण ॲज अ सोसायटीचा, ॲज अ समाजाचा भाग म्हणून तुम्ही उतरून काय करता, तुम्ही काही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न तरी करता का, ते जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मॉरली तुम्हाला बोलायचा अधिकार नाही आहे. परत त्याच्यावरती काउंटर होतं की मग त्यांना का निवडून दिलं आहे. ह्या वादात जाण्यापेक्षा मला माझ्या कपॅसिटीत जर काही करणं शक्य असेल तर ते मी करीन. माझ्या चौकातलं मला ट्रॅफिक सुरळीत करता आलं तरी ती मोठी गोष्ट असते. आणि मी एकट्याने सिस्टीम बदलून दाखवली असं काही नसतं की तुमच्याकडे खूप लोक असतील तरच बदलता येतं. एकट्याने मी अख्खी सिस्टीम बदलली. तो इंटेंट असायला लागतो आणि त्या इंटेंटच्या दृष्टीनं राईट पावलं टाकली तर 100% गोष्टी बदलता येतात असं मला वाटतं. हेतू शुद्ध पाहिजे, निश्चितपणे. सर, तुम्ही जेव्हा मगाशी सांगत होता तो जो तुमच्या बाबतीतला ॲक्सिडेंट झाला, तर त्यावेळेस जो दुसऱ्याच्या चुकीमुळे तो झाला, ते दुसरे म्हणजे दुसरे प्रवासी होते की गव्हर्नमेंटच्या चुकीमुळे? नाही, आता यांची गाडी पुण्याकडनं मुंबईला चालली होती. एक ट्रक मुंबईकडनं पुण्याला येत होता. तर पुणे मुंबई एक्सप्रेसवेला जो मेडियन आहे, म्हणजे जो मधला पोर्शन आहे, तर तिथे कुठलंही बॅरियर नव्हतं. अच्छा. आणि आमचा असा अंदाज आहे की ती कदाचित ड्रिंक अँड ड्राईव्हची केस असेल. कारण तो ह्या लेनमधनं ट्रक अख्खा जम्प होऊन आनंददादाच्या नव्या कोऱ्या वॅगनारवरती आपटला. आणि तो रिकामा होता, त्यामुळे रिकामा असल्यामुळे त्याचा स्पीड जो होता तो नॅचरली जास्ती होता. तो ड्रायव्हर पळून गेला, 24 तासानंतर हजर झाला, 24-30 तासानंतर. युजली मग तुमचं अल्कोहोल पण डिटेक्ट होत नाही. सो माझा हा ॲनालिसिस आहे आफ्टर 10-12 इयर्स की ती ड्रिंक अँड ड्राईव्हचीच केस असणार आहे. सो ह्या ॲक्सिडेंटमुळे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट अधोरेखित झाली की अशा पद्धतीचे ॲक्सिडेंट्स त्यावेळेस, म्हणजे दादाचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर पुढच्या 2-3 महिन्यात असे जवळपास 5 ते 6 सेम ॲक्सिडेंट झालेत की जे लेनवरनं, पुणे मुंबईवरनं किंवा मुंबई पुणेवरनं व्हेकल जम्प करून दुसऱ्या लेनमध्ये येत होतं. सो तो ट्रकनी अख्खा आयुष्यच बदलून टाकलं. म्हणजे आज दादा तर माझा ऑन द स्पॉट गेला होता. आनंददादा आणि माझा पुतण्या हॉस्पिटलमध्ये आणेपर्यंत थोडेसे होते जिवंत. म्हणजे माझा पुतण्या तर सीटच्या खाली गेला होता, तो मध्ये होता. आणि जेव्हा इम्पॅक्ट बसला, जेव्हा मी गाडीचा ॲनालिसिस केला, तर उजव्या बाजूने अख्खी गाडी चेपली होती. नवी कोरी वॅगनर होती. म्हणजे डाव्या साईडने उभं राहिलं तर असं वाटलंच नसतं की गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे, पण उजवी बाजू जी आहे ती अख्खी गेली होती. सो जेव्हा इम्पॅक्ट झाला तेव्हा तो ट्रक जो आहे तो जेव्हा वॅगनर चेपत होता, माझा पुतण्या थोडक्यात मध्ये होता, म्हणजे माझ्या भावाच्या इथे होता. सो त्या इम्पॅक्टमुळे साईडचा कारचा जो बीम असतो त्याच्यावरती तो आपटला आणि तो पुढच्या जो ड्रायव्हरच्या शेजारची सीट आहे त्याच्या खाली गेला. त्याला बाकी काही हे नव्हतं. इथे त्याला एक मेजर इंजुरी होती, विच वॉज 2 वर्षाच्या मुलाचं काय असणार आहे स्ट्रेंथ कॅरी करायची. आणि म्हणजे मला त्याच्यात कधी कधी वाटतं की आज आनंददादा त्यात गेला,
आज माझा भाऊ गेला, माझा पुतणा गेला. आनंदाच्या ड्रायव्हरला एवढंसं पण खर्चटलं नव्हतं. बरं. जो डावीकडे बसला होता, हो. कारण तो मुंबईचा ड्रायव्हर होता, त्यामुळे त्याला पुण्यातले रस्ते वगैरे माहिती नव्हते. हे पुण्यातनं निघाले होते हम्म. आणि फूड मॉलला स्विच होणार होता. अच्छा. आणि गाडीला इम्पॅक्ट बसल्यावर गाडी जी वॅगनर होती ती अशी लिटरली 5-7 वेळा फिरली आणि एका जागेवर थांबली. त्या काचा वगैरे ज्या काय होत्या त्यात माझी वहिनी पण होती, तिच्या अंगात थोड्या काचा गेल्या, पण मायनर इंजुरीजवरती झालं. म्हणजे आता ह्याला काय म्हणायचं, म्हणजे मला म्हणजे काही काही प्रश्नांना उत्तरच नसतात बरोबर. आणि ती शोधायलाही जायचं नसतं. सो त्यामुळे तो ॲक्सिडेंट तो अशा पद्धतीने झाला की इकडनं व्हेकल डायरेक्ट जम्प होऊन इकडे आलं. म्हणजे रादर बरोबर. तेव्हा मला असं जेव्हा काम सुरू केलं तेव्हा लक्षात आलं की ह्याच्यावर विचारच केलेला नाही आहे कोणी, बरोबर. की बाबा अशा पद्धतीचे ॲक्सिडेंट जर का कंटिन्युअस होत आहेत हम्म. त्याला याला प्रिव्हेंट करण्यासाठी काय करायला पाहिजे. बरोबर. सो त्यावेळेस मी जेव्हा हे काम सुरू केलं तेव्हा ट्रॅफिक इज ऑलवेज बेस्ड ऑन 4E असं आपण म्हणतो, ज्याला इंजिनिअरिंग, एज्युकेशन, एन्फोर्समेंट आणि इमर्जन्सी म्हणतो. आता एक्सप्रेसवे स्पेसिफिकली माझी केस स्टडी होती, कारण दादाचं झाल्यानंतर मी सगळं त्याच्यावर काम सुरू केलं. सो एक्सप्रेसवे हा भारतातला पहिला 6 लेन कॉन्क्रीट रोड आहे. हम्म. भारतातले सगळे रस्ते IRCच्या गाईडलाईन्सखाली तयार होतात, ज्याला आपण इंडियन रोड काँग्रेस म्हणतो. पण त्यावेळेस IRCकडे पण कुठल्याही प्रकारच्या गाईडलाईन्स नव्हत्या की कशा पद्धतीचं एक्सप्रेसवे असायला पाहिजे. बरं. सो इंजिनिअरिंग ह्या फॉर्मॅटमध्ये एक्सप्रेसवेवरती फॉल्ट नाही आहेत का, तर आहेत. बरं. त्यातल्या त्यात तो त्यावेळेसच्या टेक्नॉलॉजीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने रस्ता केलेला आहे. म्हणजे हे माझं अगदी प्रामाणिक मत आहे, कारण मी त्याच्यावर काम केलं आहे की अवेलेबल रिसोर्समध्ये रस्ता कसा चांगला बांधता येतो. कारण त्याचं खूप स्पेसिफिक होतं, कारण ही संकल्पना जी होती ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची होती की शहरांमधलं अंतर कमी झालं पाहिजे, की जो त्या काळातला 25 वर्षापूर्वीचा थॉट इतका उत्तम होता. बरोबर. आणि गडकरी साहेबांच्या कार्यकाळात तो झालं. एक्सप्रेसवे पूर्ण तयार झालेला आहे. आता ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण काय, आता प्रत्येक रस्त्याचा नवीन रस्ता झाल्यानंतर ना त्याचा एक ग्राफ असतो ॲक्सिडेंटचा, कारण जोपर्यंत तुम्ही हॅबिच्युअल होत नाही त्या रस्त्याला तर काही ना काही वेगळ्या पद्धतीने ॲक्सिडेंट्स त्याच्यावरती हे मोठ्या प्रमाणावर हे होतच राहतात. बरं. आता ह्या रस्त्यावरती स्पेसिफिकली जर का ॲक्सिडेंट का व्हायचे ह्याचं आम्ही जे ॲनालिसिस सुरू केलं त्यातला पहिला मला एक जाणवला, जो एक बिहेवियरल मिसअंडरस्टँडिंग. म्हणजे काय, पुण्यातनं तुम्ही एक्सप्रेसवेला जेव्हा जाता तेव्हा कमीत कमी तुम्हाला 40-45 मिनटं एक्सप्रेसवेला अपिअर व्हायला लागतात. बरोबर. कोर मुंबईतनं निघाला तर तुम्हाला 1 तास लागतो. हम्म. आता ही 95.4 किलोमीटरची जी स्ट्रेच आहे ही दोन्ही शहरं ही इतकी गर्दीची झाली आहेत हां. की तुम्हाला थर्ड गिअरच्या पुढे जाता पण येत नाही. हां. मग नॅचरली थोडंसं बिहेवियर असं होतं की मी एक्सप्रेसवे, आता एक्सप्रेसवेचा अर्थ काय होतो की थोडक्यात आपण एक्सप्रेस म्हणजे स्पीड मराठीत काय म्हणतो, सुसाट वेगाने जाणारी बरोबर वाहनं, आहे. त्यांच्यासाठी बांधलेला हा यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग. तर लोकांचा नॅचरली तो माइंडसेट असा होतो की मला सिटीमध्ये तर काही चालवायला मिळत नाही, मग माझ्याकडे 8-10 लाखाची गाडी असू दे किंवा माझ्याकडे 2 कोटीची गाडी असू दे, बरं. मला ती गाडीची जी मजा घ्यायची आहे, तो स्पीडचा एक काय म्हणूया त्याला, कदाचित हा शब्द चुकीचा असेल, नशा म्हणू आपण त्याला, पण ते मला अनुभवायचं आहे, ते मला मिळत नाही मी दोन्ही शहरांमध्ये. मग इथे आल्यानंतर पुढच्या 95 किलोमीटर मला कोणी अडवणार नाही आहे, सो लेट मी ट्राय दॅट स्पीड. सो त्याच्यातनं ते कन्व्हर्जन व्हायला लागलं आणि लोकांचा असा एक माइंडसेट होता की मी 120-140 गेलो की मी लवकर पोचतो. बरं, हा माइंडसेट ब्रेक करण्यासाठी आम्ही तेही केलं. मग एका मित्राची SUV आणि एका मित्राची छोटी गाडी, अशा दोन्ही गाड्यांची रेस लावली. आता एक्सप्रेसवेचा जो स्पीड होता 80 किलोमीटर पर आवर त्यावेळेस होता, आता तो वाढवला. आम्ही दोन्ही गाड्यांना सांगितलं की छोट्या गाडीला सांगितलं तू 80 ते 100 मध्ये राहा, आणि मोठ्या गाडीला सांगितलं तू साधारणतः 100 ते 130च्या मध्ये गाडी चालव. जेव्हा खालापूरचा टोल नाका म्हणजे कळंबोली आणि कळंबोली थांबायला सांगितलं होतं दोन्ही गाड्यांना. कळंबोलीमध्ये दोन्ही गाड्या आल्या, दोन्ही गाड्यांमध्ये बरोबर 13 मिनिटाचा डिफरन्स लागला आम्हाला. म्हणजे असं नाही आहे की मी 140-150 चालवले की मी लवकर पोचतो. उलट जेवढं स्पीडनी तुम्ही चालवता तेवढी तुमची स्ट्रेस लेवल वाढते, बरोबर, बिकॉज तुम्हाला प्रचंड अटेंटिव्ह राहायला लागतं. बरं, एक्सप्रेसवे हा सिनिक रस्ता आहे, म्हणजे लोणावळ्यापासनं किंवा ओव्हरऑल थ्रूआउट आजूबाजूने डोंगर आहेत, लोणावळ्यात व्हॅली दिसतात तुम्हाला. तर तुम्ही जेवढे शांतपणे चालवाल तेवढा तुम्ही एकतर अलर्ट राहता. थोडं अजून एक असं जाणवलं की एक 25 किलोमीटर गेल्यानंतर ना एक तुमचे कॉन्फिडन्स लेवल डेव्हलप होते. म्हणजे बऱ्याच वेळा हे लोकांचं आजही होतं की आपण म्हणतो की रस्ता पायात बसलाय माझ्या, तुम्ही दोन्ही हातांनी स्टेअरिंगवर असतात, थोड्या वेळानंतर अर्ध्या तासांनी तो नॅचरली हात खाली येतो. बरोबर. इट वॉज नॉट इंटेन्शनल, पण ते हॅबिच्युअल होतं, कारण मला ती सवय लागलेली असते रस्ते, मला रस्ता माहिती आहे. बरोबर. आणि अशा ह्याच्यात जर का ओव्हर स्पीडिंगमध्ये जर का ब्रेक मारला
किंवा ॲक्सिडेंट झाला, गाडी टॉपल झाली, तर तुम्हाला पटकन रिस्पॉन्स द्यायला वेळच मिळत नाही, कारण एक हात तिथे असतो. त्यामुळे ती टॉपल होण्यासाठी जे तुम्हाला स्पीड कंट्रोल करायला गाडीला दोन्ही हात लागेपर्यंत लिटरली 2-2 मिलीसेकंदात गाड्या टॉपल झालेल्या असतात. बरोबर. सो बिहेवियरल कॉन्फ्लिक्ट हा खूप मेजर महत्त्वाचा विषय आहे, ज्याच्याविषयी कोणीच विचार करत नाही. बरोबर. म्हणजे आपण डेफिनेटली हे महत्त्वाचे विषय आहेत की गाड्यांची कंडिशन, रोड कंडिशन्स, लोकांचं एकंदरीत गाड्यांकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह, हो. हा सगळा भाग आहे. पण बिहेवियरल की बाबा आज तो माणसाचा ॲक्सिडेंट झाला तर त्याची मनस्थिती काय होती, कुठल्या मनस्थितीत त्याचा ॲक्सिडेंट झाला, याचं मॅपिंग झालं आहे का आपल्याकडे, तर त्याचं उत्तर अजूनही नाही आहेत. म्हणजे आता जसं परवा नवले ब्रिजचं तुम्ही उदाहरण घेतलं की आज त्या ट्रक चालकांच्या चुकीमुळे आज लोकांना हकनाक त्यांचा जीव गमवायला लागला आहे. म्हणजे काहीही चूक नसताना आज त्यांची काय चूक होती, आज त्यांच्या घरच्यांनी काय करायचं. म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही म्हटलात की ॲव्हरेज 1,40,000 लोक ही भारतामध्ये दरवर्षी रोड ॲक्सिडेंटमध्ये मरतात. त्यातले 70% एज ग्रुप हा 17 ते 40 मधला आहे. बापरे. म्हणजे ती फॅमिली सफर होतेच, हो. पण तुमच्या देशाच्या GDPवर डायरेक्ट इम्पॅक्ट होतो. कारण तुमची प्रॉडक्टिव्ह जी लोकं आहेत ती जर का अशा पद्धतीने ॲक्सिडेंट्समध्ये जात असतील तर हा देशाचा पण किती मोठा लॉस आहे. आणि आपण आता म्हणतो की भारत हा तरुणांचा देश आहे, बरोबर. आणि ते तरुणच जर का अशा पद्धतीने त्यांचा मृत्यू होत असेल तर ही खूप गांभीर्याने आणि सिरियसली त्याच्यावरती खरंच काम करायची गोष्ट आहे असं मला वाटतं. बरोबर. तर GDPचं तुम्ही उदाहरण दिलं. GDPवर तर फरक पडतोच, पण ज्या घरचा कर्ता पुरुष गेला आहे किंवा कर्ता मुलगाच गेला आहे तर त्या घरावर काय अवस्था येते ते आता माहीत आहे आपल्याला सगळं. आपण ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. नवले ब्रिजचं जे तुम्ही आता आपण बोललो होतो ना, तर एक्झॅक्टली काय कारण आहे की नवले ब्रिजवर पुन्हा पुन्हा ॲक्सिडेंट होतात? 2-3 कारणं मला वाटतात, जे माझं ॲनालिसिस आहे. रोड डिझाईनचे दोष तर मला डेफिनेटली वाटतात. बरं. तुम्ही जांभूळवाडीकडनं आलात म्हणजे कात्रजच्या टनेलमधून आला की डायरेक्ट तो तुमचा ग्रेडियंट जो आहे, उतार आहे, तो तीव्र उतार आहे. हो. म्हणजे तुम्ही ॲक्च्युली म्हणजे आम्ही हेही करून बघितलं होतं, जेव्हा रमलर्स लावले नव्हते बरं. तेव्हा मॅक्झिमम ॲक्सिडेंट अजूनच होत होते. आम्ही हेही करून बघितलं त्यावेळेस की गाडी न्यूट्रलवर ठेवली होती. म्हणजे न्यूट्रलवर ठेवणं खरं योग्य नाही, कारण इमिजिएटली तुम्ही ब्रेक दाबलात तर तुमच्या ब्रेक पॅडल्सची तितकी पटकन रिस्पॉन्सिव्ह होत नाहीत आणि ॲक्सिडेंट होतात. पण आम्ही ती तरी रिस्क घेतली की का होत आहे, तो स्लोप एवढा जास्त तीव्र आहे की तुम्ही काहीही न करता जर का आलात ना तर तुम्ही सहजपर्यंत वारजेच्या ब्रिजपर्यंत अलीकडेपर्यंत त्या उतारामुळे येऊ शकता. आता बऱ्याच वेळा काय होतं की ट्रक ड्रायव्हर्स हा जो एज्युकेशन म्हणजे जो 4E मधला मी तुम्हाला म्हटलं, तर बऱ्याच वेळा असंही लक्षात आलं की ह्यांना वाटतं की न्यूट्रलवर ठेवलं की इंधन वाचतंय. त्यामुळे बऱ्याच केसेस या मला पर्सनली तशा हे वाटतात की न्यूट्रल असल्यामुळे ॲक्सिडेंट होतात. मोबाईल हा एक सगळ्यात मोठा अजून एलिमेंट ॲक्सिडेंटमधला, कारण लोक फोनवर बोलत असतात. आणि ट्रक ड्रायव्हरच्या बाबतीत तर मी इतक्या बघितलं, म्हणजे खूप मी जबाबदारीने हे विधान करतोय ट्रक ड्रायव्हरच्या बाबतीत, कारण मी हायवेवर कॉन्स्टंट ट्रॅव्हल करतो. बहुतांश वेळा ट्रक ड्रायव्हर्स आहे ना मोबाईलवर बोलत गाडी चालवत असतात. हा त्यातला दोष आहे. रोड बँकिंग कशा पद्धतीने केलं आहे, रोडचे शोल्डर कसे आहेत, सर्व्हिस लेन्स कशा आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा हा रस्ता डिझाईन झाला, हायवे होणार आहे, ह्याच्यावरनं मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होणार आहे. आत्ता रिंग रोडचं काम सुरू झालं आहे. ही जर का व्हेकल्स सिटीमध्ये न येता बाहेरच्या बाहेरच जर का पडली बाहेर तर ॲक्सिडेंटचं प्रमाण हे अत्यल्प होईल. बरं. म्हणजे ते म्हणतो ना आपण, हे आत्ता ज्या पद्धतीने त्याच्यावरती काम करणं चाललं आहे, इट इज लाईक डॉक्टर आफ्टर डेथ. आपण अँटिसिपेशन केलं पाहिजे. पूर्वी आपल्याकडे डेटा नव्हता, आपल्याकडे आता अख्खा डेटा अवेलेबल आहे की किती ॲक्सिडेंट होत आहेत, कशा पद्धतीचं होत आहे, काय वेगवेगळ्या टाईप्समध्ये ॲक्सिडेंट होत आहेत, हे सगळं जेव्हा आपल्याला दिसतंय, हे जर का आधीच बाहेरच्या बाहेर हे लोक गेले असते तर ॲक्सिडेंट प्रमाण होणार आहे का, बरं तो कुठल्या अँगलने हायवे वाटतो का. आता त्याच्यामध्ये सुद्धा कॉन्फ्लिक्ट कसं आहे की सिटीमधला जो ड्रायव्हर आहे त्याची चालवण्याची मानसिकता एक वेगळी आहे, कारण आपण क्लोज्ड ह्याच्यात एन्व्हायरमेंटमध्ये चालवतो. बरोबर. म्हणजे बंपर टू बंपर थोडक्यात म्हटलं तरी हरकत नाही आहे. हायवेवरचा जो कॉन्स्टंट हायवेवरनं चालवणारा जो व्यक्ती आहे त्याचा माइंडसेट वेगळा असतो, बरोबर, कारण तो कॉन्स्टंट हायवेमधनंच चालवत असतो. सो त्याला त्या रस्त्यांची, मोकळ्या रस्त्यांची, मोठ्या रस्त्यांची ही सवय आहे. आता हे दोघं जेव्हा एकत्र येतात ना तर बिहेवियरल कॉन्फ्लिक्ट तिथे अजून एक जाणवतो मला. बरं. कारण सिटीत चालवण्याची पद्धत आणि हायवेवरची चालवण्याची पद्धत या दोन्ही वेगवेगळ्या आहेत. तुम्ही जर का बघितलं तर मे महिन्यामध्ये ॲक्सिडेंट वाढचं प्रमाण वाढतं ओव्हरऑल हायवेजवरती, कारण
सुट्ट्यांसाठी प्रचंड लोक येतात. बरं, हो. जी लोक अशी येतात की ज्यांना सवयच नसते हायवेजवरती चालवण्याची. हम्म. ह्याच्यामध्ये ट्रकवाले सुद्धा जर का स्पेसिफिकली GR आहेत, स्पेसिफिकली गाईडलाईन्स जर का आहेत की बाबा लेफ्ट लेन इज ओनली फॉर हेवी व्हेकल्स, हम्म. मिडल लेन इज ओनली फॉर लाईट व्हेकल्स अँड एक्स्ट्रीम राईट इज ओनली फॉर ओव्हरटेकिंग, हम्म. हे कुठल्याही प्रकारे फॉलो होतच नाही. गाडीच्या कंडिशन्स ह्या चांगल्या नसतात. हम्म. म्हणजे याच्यात मी म्हटलं तसं मल्टिपल फॅक्टर जबाबदार आहेत. तसं आहे. गाडी चालवणाराही तितकाच जबाबदार आहे. म्हणजे आज त्याच्या चुकीमुळे म्हणजे परवाचं म्हणजे म्हणजे बघवत नव्हतं इतकं भयंकर दृश्य होतं ते. आणि आज म्हणून म्हटलं यांच्या निष्काळजीपणामुळे जर का किती दिवस शांत बसायचं ना, बरोबर आहे. किती दिवस हे असेच रस्त्यांचे अपघात बघत राहायचे. पण हे सर जड वाहनं जे आहेत ते त्याला पर्यायी मार्ग देणं शक्य आहे किंवा होतं? जेव्हा डिझाईन झाला तेव्हाच तो करायला होता, ह्याचा विचार व्हायला हवा होता. बरं. तो आता रिंग रोडचं काम चालू झालंय. हम्म. रिंग रोडला अजून काय 1-2 वर्ष लागतील, मग आउट अँड आउट हे होतील. आपल्याकडे तेच मला कायम तो प्रॉब्लेम जाणवतो की जेव्हा अँटिसिपेशन आपण ते केलं पाहिजे की कुठल्या प्रकारचे ॲक्सिडेंट होतात बाबा, मग याला प्रिव्हेन्शन काय करायला पाहिजे, हे जेव्हा रोड डिझाईन्स होतात हम्म. तेव्हा का नाही होत. म्हणजे आपण पुढच्या 5 वर्षांचं की बाबा ह्या रस्त्यावरती पुढच्या 5 वर्षात 2 लाख PCU म्हणजे पॅसेंजर कॅरिंग युनिट्स हे येणार आहेत. 2 लाख जर का यायची असतील तर प्रत्येक रस्त्याची एक ऑक्युपाईंग कॅपॅसिटी असते. बरोबर आहे. तर ती जर का संपणार आहे, म्हणजे आता परवा त्यांनी घोषणा केली की आम्ही आता तो 35 किलोमीटरचा डायरेक्ट उन्नत मार्ग म्हणजे फ्लायओव्हर घेणार आहोत. हां हां. हे आधी का नाही होत. मग मी तेच म्हणतो की ते प्रत्येक वेळेस ॲक्सिडेंट झाल्यानंतर का सुचतं. बरोबर आहे. त्यामुळे मला काय वाटतं की सरकारची जी जबाबदारी आहेच जी सरकारने नाकारूच नाही. म्हणजे आता त्या ह्याच्यात तो सगळा NHAIकडे रस्ता येतो. सो NHAI किंवा कोणी सरकार असेल ह्यांनी ती जबाबदारी कुठल्याही प्रकारे नाकारलीच नाही पाहिजे, कारण सरकार म्हणून तुम्ही जबाबदार आहात. बरोबर आहे. जसं लोकांना तुम्ही हे करत आहे तसं सरकार म्हणून तुम्ही जबाबदार आहेत. आणि इक्वली ही त्या लोकांची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अगदी. आता जर का प्रॉपर सर्व्हिस लेन्स असतील, आता बहुतांश जर का तुम्ही बघितलं तर लोक उलटे येत असतात तिथे, हो. रँडमली गाड्या थांबलेल्या असतात, म्हणजे प्रवासी थांबे नसताना. हम्म. मग अशा सिच्युएशन्समध्ये ॲक्सिडेंट होणारच आहेत. बरोबर आहे. सो त्यामुळे त्याच्यावरतीचे जे प्रिव्हेंटिव्ह मेजर आहेत, आता 30 km/h हा स्पीड केला आहे. हो. पण हे जेव्हा रोड डिझाईन होतात, तर रोड डिझाईन होताना त्याचा ग्रेडियंट किती पाहिजे, त्याचा उतार किती पाहिजे, किंवा आता रमलर लावल्या, आता रमलर सगळीकडे लावून टाकल्यात. आता रमलरनी काय होतं की रमलरनी मी म्हटलं तसं की रमलर हे तुम्हाला अलर्ट ठेवण्यासाठी, रमलर हे स्पीड कमी करण्यासाठी नाही आहे. आता त्या ह्याच्यात सुद्धा प्रॉब्लेम होतो की छोट्या गाड्या ज्या आहेत त्या रमलरवरनं मागणं स्किट होतात, मागणं गाड्या सरकतात त्या. ओके. म्हणजे आपण नक्की कशासाठी करतोय याचं जर का आपल्यालाच नॉलेज नाही आहे, हम्म. म्हणजे आपण इथे एक्सपेरिमेंट करतोय की मग आता हे करून बघू, मग ते करून बघू. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्रदेशांमध्ये जाऊन अभ्यास दौरे होतात, हे होतात, त्याचं फलित काय होतं. तर सामान्य माणसाचा जीव हा महत्त्वाचा नाही वाटत का. म्हणजे आज मला लिटरली ते जेव्हा व्हिज्युअल्स बघितले ना, मला तर इतकं, कारण मी त्यातनं सफर झालो आहे. बरोबर. माझ्या घरातली 2 माणसं मी गमावली आहेत आणि सेम दुसऱ्याच्याच निष्काळजीपणामुळे. म्हणजे आज जी लोकं गेले त्यांच्या घरातल्यांनी काय करायचं, त्यांचा काय दोष आहे. बरोबर. त्यांचा काही दोष नसताना उघड्या डोळ्यांनी हे बघायला लागणं, ह्याच्या इतकं दुर्दैव काय असू शकतं. सो ते आम्हीच समजू शकतो, ते कुठलाही मंत्री कोणी नाही समजू शकत. ते किती जरी म्हणत असले आमच्या संवेदना आहेत वगैरे, काही नाही. जे ते म्हणतो ना मराठीतली म्हणे, ज्याचं जळतं त्याला कळतं. ते आमचं एवढं जळलं आहे. आणि त्यामुळे ह्याच्यावरती खूप सिरियसली काम करणं गरजेचं आहे. आणि हे मला महत्त्वाचं मी म्हटलं की रोड बँकिंग नाही आहे, शोल्डर्स डिफाईन नाही आहेत, रोडचं डिझाईन योग्य पद्धतीने झालेलं नाही आहे, कुठल्या प्रकारचे ॲक्सिडेंट होतात याचं मॅपिंग याच्यावरती झालेलं नाही. आता काही ठिकाणी कॅमेरे लावलेत. बरं, कॅमेरे लावून म्हणजे कॅमेऱ्याला NPR लावला आहे, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्नायझेशन. किती सिव्हिअर पद्धतीने त्याच्यावरती चलन जात आहेत, किती लोक दंड भरत आहेत. म्हणजे मला तेच कळत नाही कधी जेव्हा एक्सप्रेसवेला पण आम्ही म्हणजे आता कॅमेरे आणि हे आत्ता आले. मी 10 वर्षापूर्वी एक्सप्रेसवेवर POC ज्याला प्रूफ ऑफ कन्सेप्ट ऑलरेडी करून टाकली होती. आमचा तोच प्रश्न होता की आपला उद्देश काय आहे. कॅमेऱ्यांनी आपल्याला लोकांना भीती घालणं हा उद्देश आहे का, व्हायोलेशन्स करतायत त्यातनं आपल्याला पैसे जनरेट करायचे. बरं, आता दंडांमध्ये नॅचरली बदल झाले. एमॉर्थनी हेवी फाईन्स केले. आता पूर्वी म्हणजे 500 रुपये, आणि जो माणूस मर्सिडीज चालवतो तर 500 रुपये म्हणजे ते म्हणतात ना, इट्स लाईक अ पीनट्स फॉर हिम. म्हणजे मी बघितलंय ओव्हर स्पीडिंगच्या ह्याच्यात अशी काच खाली घेऊन 500ची नोट टाकलेली मी बघितली. 1000ची नोट जेव्हा होती अस्तित्वात टाकलेली मी बघितले. मग आपल्याला त्याच्यावर विचार केला पाहिजे की लोकांच्यासाठी आपण कशासाठी करतोय. आपल्याला याच्यातनं दंड उभा करायचा म्हणून करतोय का लोकांना शिस्त लावायची आणि ह्या फॅटॅलिटीज कमी करायच्या
याच्यासाठी करतो ह्याचा सुद्धा सरकारी पातळीवरती विचार केला पाहिजे. रस्ते सुरक्षा कमिटी आहे, हो. त्याच्यात सर्व खासदार आमदार असे सगळे असतात. त्या मिटिंग्समधनं काही प्रॉडक्टिव्ह होत नाही. कन्व्हेन्शनल मेथडमधनंच आपण आयुष्यभर जातोय. म्हणजे जानेवारीमध्ये सुरक्षा पंधरवडा असतो, सुरक्षा सप्ताह असतो. म्हणजे मी कायम म्हणतो की आज RTO काम करत नाही का, चांगलं करतंय काम, पण माझं म्हणणं असं की तुम्ही ट्रॅडिशनल मेथडॉलॉजी सोडून बाहेर यायला पाहिजे. म्हणजे तो सिग्नलला तो मिळणार. म्हणजे बरं हे सगळं करून डेटा काय सांगतो तुमचा, हो. की एवढं सगळं इतके वर्ष करून डेटा जर का सांगत असेल ना की ॲक्सिडेंटमध्ये फॉल आलाय तर हे ठीक आहे. म्हणजे आत्ता जून ते ऑक्टोबर साधारणतः 12,500 आकडा महाराष्ट्राचा रोड ॲक्सिडेंटच्या डेथमधला ऑलरेडी क्रॉस केला आहे. आणि माझ्याकडे स्टॅटिस्टिकल डेटा आहे, मी उगाच हवेतल्या गोष्टी करत नाही. एक्सप्रेसवर आत्ता ऑलरेडी जानेवारी ते ऑक्टोबरमध्ये 55 डेथ झाल्यात. पण म्हणजे आपण तो झिरो फॅटिलिटी कॉरिडॉर जर का म्हणत असतील तर नाही होणार. हे चक्र आहे, तुम्ही थांबू शकत नाही. आज बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा एकही असे हे नाही आहेत की 0 ॲक्सिडेंट 0 डेथ आहेत. अच्छा, हे नाही आहेत. त्यांच्याकडे किती प्रमाणे 2-3, पण त्यांच्यासाठी 2 आणि 3 हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मागे मी कुठेतरी वाचलं होतं, रोड ॲक्सिडेंट झाल्यामध्ये 2 लोकं गेली. इंग्लंडच्या ट्रान्सपोर्ट मिनिस्टरनी त्यांच्या त्या काय जी असेंब्ली आहे त्याच्यात माफी मागितली. आपल्याकडे कधीतरी असं घडलं आहे का? जबाबदारी घेतली गेली आहे का? आपल्याकडे जबाबदारी निश्चित झाली आहे का? हद्दींवरनं आपल्याकडे रोज माफी मागावी लागेल. रोज माफी मागावी लागेल. नाही काय याच्यामध्ये मला कायम तेच जाणवतं की जो एज्युकेशनचा पार्ट आहे. म्हणजे आता मी काय म्हणतो की औंधच्या इथे ती ट्रॅफिक पार्क केली आहे, तिथे लहान मुलांना घेऊन जातं, त्यांना काय कळणार आहे? बरोबर. तुमचा टार्गेटेड ऑडियन्स ठरवला पाहिजे ना. 8वी 9वी 10वीचा पुढचा तुमचा टार्गेटेड ऑडियन्स पाहिजे. म्हणजे आज मुलांचे पालक सांगतात माझा 8वी 9वी ते मुलगा आणि तो गाडी चालवतो, हे अभिमानाने सांगतात. लाज वाटायला पाहिजे. म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे ना. म्हणजे तुम्ही जर का अशा पद्धतीने करतात, बरं तुम्ही सिग्नल तोडता, तुम्ही नो एंट्रीतनं जाता, हे तुमचा मुलगा बघत असतो तर नॅचरली तुम्ही संस्कार ते त्याला देताय. तो मोठा झाल्यावर तो तेच करणार. त्याची चूक नाही, कारण त्यांनी त्याच्या वडिलांना, त्याच्या आईला, त्याच्या आजोबांना, काकांना असं करताना बघितलेलं आहे. आणि लोकांचं तो त्यात काय होतं, काही होत नाही, इथेच तर जायचंय, मारा नाही युटर्न, दिसतोय नाही युटर्न. आणि एक नवीन पद्धत आता सध्या सगळीकडे हायवेजवरती आणि इव्हन सिटीमध्ये पण आली की जर का कोणी नो एंट्रीतनं जात असेल ना तर तो इंडिकेटर चालू ठेवून येतो. म्हणजे आपण जर का सरळ मार्गी चाललोय, आपण लक्ष द्यायचं त्याच्याकडे की तो उलटा येतोय. म्हणजे ह्यानी काय आहे की आज आत्ता आपल्याला जाणवत नाही, पण उद्या जर का अशा पद्धतीने ॲक्सिडेंट झाला आणि जर का त्यात कोणी गेलं तर ह्याला दोष कोणाचा द्यायचा? बऱ्याच वेळा असं होत. मी तेच म्हटलं, त्यामुळे खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर ह्याच्यावरती काम करण्याची गरज आहे. आम्ही हेही सुचवलं होतं की सगळ्या फूड मॉल्सला, मग ते एक्सप्रेसवे असू दे, महाराष्ट्रातले असू दे, जिथे जिथे लोकं थांबतात की चहा प्यायला, खायला, तिकडे LED लावले गेले पाहिजेत. जे काही आपल्या महाराष्ट्रातले हिंदीमधले, मराठीमधले अभिनेते आहेत की ज्यांना एक फेस व्हॅल्यू आहेत, किंवा काही पोलिसांमधली मोठी नावं आहेत की ज्यांना लोक सामान्य माणसं आपल्यासारखी ओळखतात, त्यांचे व्हिडिओज तिथे कंटिन्युअस 24 आवर्स चालू राहिले पाहिजेत. सतत ते डोळ्यासमोर जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट येते तरच ती आचरणात येते. आज मी काहीतरी सांगितलं आणि गेलो ना 4 दिवसांनी, लोक विसरून जातात, कारण आपली मेमरी खूप शॉर्ट आहे. आम्ही तेही सांगितलं होतं की हायवेजवरती ना ॲक्च्युअल ॲक्सिडेंट झालेली व्हेकल्स ठेवा म्युरल्सच्या स्वरूपात, लोकांना दिसू दे. कारण ॲनिमेशन डझंट चेंज द ह्युमन बिहेवियर. बरोबर. ॲनिमेशनमध्ये तुम्ही ॲक्सिडेंट झाला, हे झालं, ते नाही बदलत. कारण परत अगेन काय सगळ्यामुळे तो स्टॅटिस्टिकल डेटाची, स्टॅटिस्टिकल डेटा सांगतोय ना तुमचा की ह्याच्यात फॉल नाही आहे. त्यामुळे ट्रॅडिशनल मेथड सोडून ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे आम्ही एक्सप्रेसवेचं 10चा ॲक्सिडेंट झाल्यानंतर कलाकारांच्या आवाजातले आम्ही ऑडिओज केले होते. जेव्हा आपल्याकडे फास्टॅग नव्हता तेव्हा टोल नाक्यांवरती ते कंपल्सरी ऐकायला लागायचं. सर्व कलाकारांनी ह्याच्यामध्ये मला खूप मदत केली. म्हणजे मी अगदीच नावं घ्यायची म्हटली तर अगदी म्हणजे पुष्कर श्रोत्री असेल, शरद पोंक्षे असतील, सुबोध भावे असतील, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, सचिन खेडेकर, अशा सर्व मंडळींनी ह्या कामात मोठ्या प्रमाणात मला मदत केली. मी त्यांना काही विषय दिले होते की त्यांना सांगितलं होतं की तुमच्या चेहऱ्याला ओळख आहे, लोक तुम्हाला सिरियसली घेतात, तर तुम्ही मला काही व्हिडिओ करून पाठवाल का? सो अनेक लोकांनी, म्हणजे लोक येतात पुढे, नाही अशातला भाग नाही. आपण जो म्हणतो ना तुम्ही सुरू करणं हे खूप गरजेचं असतं. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना की कायम आपल्याकडे आपण म्हणतो की इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टीम दॅट टाइम यू हॅव टू बी इन द सिस्टीम. तर तुम्ही या ना सिस्टीममध्ये, आणि समवन हॅज टू डू समथिंग, बट वी नेवर फिगर आउट हू इज दॅट समवन. ॲटलिस्ट माझ्यापुरतं मी ते फिगर आउट केलं होतं की मला हे करायचं आहे, जी काय किंमत मोजायला लागेल, मग अगदी ती जीवाची असेल, आय एम रेडी फॉर दॅट. बिकॉज दुसऱ्याच्या चुकीमुळे आपल्या घरात हे घडलंय, आता परत त्या चुकाहून हे
आपल्याला नाही होऊन द्यायचं आहे. हे माझा ऑब्जेक्ट खूप त्याच्यामधला क्लिअर होता आणि त्या दृष्टिकोनातनं 10 वर्ष खूप काम झालं आमचं या सगळ्या विषयांमध्ये. पण अजूनही एज्युकेशनवर काम नाही झालं. म्हणजे इंजिनिअरिंगवरती आपल्याकडे टेक्नॉलॉजी चेंज झाली. बरोबर आहे. त्याच्यानंतर म्हणजे जसं कॅमेरे आले, आम्ही एक्सप्रेसवेला एक POC केली. अच्छा. आम्ही गणपतीमध्ये 2015ला ते 2015-16ला POC केली होती. तर आम्ही एक्सप्रेसवेला पुणे मुंबई लेनला कॅमेरे लावले होते, ज्याला NPR अटॅच होतं, ज्याला ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्नायझेशन म्हणतात. अच्छा. आणि गणपतीच्या तिसऱ्या दिवशी केला, जेव्हा ट्रॅफिक कंपॅरेटिव्हली लो असतं. बरं. आम्ही 21 तास सलग सर्वे केला की त्या स्पेसिफिक ओव्हरटेकिंग लेनमधनं किती व्हेकल्स जात आहेत बरं. आणि किती व्हेकल्स ही व्हायोलेशन्स करत आहेत. म्हणजे स्टॅटिस्टिकल डेटा सांगायचं झालं तर 21 तासात त्या स्पेसिफिक लेनमधनं 4224 व्हेकल्स गेली. बरं. त्याच्यापैकी 4185 व्हेकल्स ही अबोव 18 होती. बापरे. एक आम्हाला गाडी सापडली 174ला. आमच्याकडे सगळा स्टॅटिस्टिकल डेटा आहे. मग जवळपास 137 गाड्या आम्हाला अशा सापडल्या की ज्या 140+ आहेत. बरं. 97 व्हेकल्स आम्हाला अशी सापडली साधारणतः की जे 120च्या पुढचे आहेत. त्याच्यानंतर जवळपास 9 व्हेकल्स असे सापडले की जे 160+ आहेत. बापरे. म्हणजे जर का हे अशा पद्धतीने होत असेल आणि जे केव्हा केलं आम्ही की गणपतीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी की जेव्हा कंपॅरेटिव्हली ट्रॅफिक एकदम लो असतं, बरोबर. तेव्हाही जर का परिस्थिती असेल हो. तर यू कॅन इमॅजिन की आता टेक्नॉलॉजिकल चेंजेस खूप आले. सो इंजिनिअरिंग या दृष्टिकोनातनं रस्त्यांमध्ये चेंजेस आलेले आहेत. बरोबर. रस्ते बनवण्याच्या मेथोडॉलॉजीमध्ये चेंज आलेले आहेत. किती ठिकाणी आता कॉन्क्रीटचे रोड आपण सगळीकडे बघतोय, बिटमन वापरत नाहीत. म्हणजे डांबरी रस्ते, आयडियली डांबरी रस्ते करायला हवेत. कारण एकतर कॉन्क्रीटचा परत प्रॉब्लेम काय होतो, कॉन्क्रीटमध्ये तुमच्या टायरचं फ्रिक्शन जास्त होतं, टायरचं घर्षण जास्त होतं तुमच्या. थोडक्यात डांबरी रस्त्यांवरचे ॲक्सिडेंट आणि कॉन्क्रीटचे ॲक्सिडेंट जर का बघितले, डांबरी रस्त्यांना चिरा जाण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे अगदी समृद्धीलाही मला ते जाणवलं, कारण मी समृद्धीला 5-6 वेळा ट्रॅव्हल केलेलं आहे. त्याच्यानंतर ओव्हरऑल माइंडसेट या दृष्टिकोनातनं कधीच काम होत नाही आपल्याकडे. ते त्या दिवसापुरतं होतं. रोड सेफ्टी ही 365 दिवस करायची ॲक्टिव्हिटी आहे. ती कुठल्याही प्रकारे सप्ताह, पंधरवडा किंवा काहीतरी काम आहे किंवा ॲक्सिडेंट झाला म्हणून आहे ही नाही. ही प्रत्येकाला, प्रत्येक डिपार्टमेंटनी हे करायची जबाबदारी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तसं की आपल्याला टार्गेटेड ऑडियन्स ठरवायला पाहिजे, त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचायला लागणार आहे. बरोबर. आज ते तुमच्याकडे येत नाही तर तुम्ही पोचा ना, सरकार म्हणून तुम्ही पोचलं पाहिजे ना. बरोबर. ट्रॅफिक एज्युकेशन हा कंपल्सरी टेक्स्टबुक्समध्ये आला पाहिजे विषय. त्याला 30 मार्क, 10 मार्क हे म्हणजे त्याला त्या मार्कांच्या फ्रेममध्ये बसवलं पाहिजे. तोपर्यंत आपल्याला त्याची ग्रॅव्हिटीच कळणार नाही. आणि एखाद्या देशाचं जर का 1,40,000, 1,37,000 असे आकडे जर का असतील, आपल्या स्टेटचं 12,500, 12,500 हा खूप मोठा आकडा आहे. त्याच्यामध्ये आता परत तो डिबेटचा प्रश्न होतो की कुणाच्या चुकीने, पण जीव तर गेला आहे ना, तो परत येणार नाही. जखमी झालेले वेगळेच, जखमी झालेले एक अजून वेगळं, अपंगत्व आलेले अजून वेगळं. म्हणजे हा जो आहे ह्यानी खूप एक अनरेस्ट क्रिएट होतो ना लोकांमध्ये. म्हणजे आपण त्या अनरेस्ट क्रिएट होण्याची वाट बघतोय का? त्यामुळे ह्याला खूप आपल्याला सिरियसली घ्यायला लागणार आहे. आता इमर्जन्सी हा विषय होतो. आता एक्सप्रेसवेला जेव्हा आमचं काम सुरू झालं, दादाचा ॲक्सिडेंट झाला. पूर्वी काय व्हायचं, ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिथनं ॲक्सिडेंट झाल्यानंतर आयदर MGMला म्हणजे खालापूरला जे आहे तर तिथे घेऊन जायचे किंवा इकडे लोकमान्य हॉस्पिटल निगडीला. बरं. आणि ह्या दोन्ही याच्यामध्ये जो वेळ जातो त्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये गोल्डन आवर्स म्हणतात. अच्छा. सो गोल्डन आवर्समध्ये जीव वाचवण्यासाठीची फॅसिलिटीज क्रिएट झाली नव्हती. आम्ही सरकारच्या मागे लागलो, एक ट्रॉमा केअर युनिट सेंटर उभं करा की ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या पेशंटला इमिजिएटली स्टेबलाइज करता आलं पाहिजे. बरोबर. एकदा तो स्टेबलाइज झाला की नंतर तुम्ही पाठवा ज्या हॉस्पिटलला त्याला पुढच्या फर्दर ट्रीटमेंटसाठी. पण हे बेसिक गोष्टी नव्हत्या. आज तिकडे त्या आल्या, अशा सर्व ठिकाणी पाहिजे. जिथे जिथे हायवेज आहेत तिथे तिथे इमिजिएटली, म्हणजे आता एक्सप्रेसला काही QRV आहेत, ज्याला क्विक रिस्पॉन्स व्हेकल म्हणतात. सो अशा गाड्या पाहिजेत की ज्याच्यात लोक अडकून पडलेत आणि काढता येत नाही तुम्हाला. असेही केसेस झालेले आहेत ना, लोक अडकून पडलेत, गाडीला आग लागली पण QRV नाही आहे, QRV पोचू शकली नाही वेळेत किंवा QRV नाहीच आहे. सो त्यामुळे लोकांना बाहेर नाही येता आलेलं, गुदमरून गेलेले आहेत, अडकून लोकांना मेजर रक्तस्राव झालेला आहे. सो ह्या दृष्टिकोनातनं इमर्जन्सी युनिट्सही तुमच्याकडे सगळीकडे पाहिजेत, कारण तुम्ही टोल घेताय. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो की आम्ही एवढा टोल देतो, तर टोल जेव्हा आम्ही देतो तर टोलच्या अगेन्स्ट मिळणाऱ्या फॅसिलिटी हा आमचा अधिकार आहे. बरोबर. आता जर का त्या मिळत नसेल तर मग टोल कशाला आहेत? म्हणजे बेसिक, ही खूप बेसिक गोष्ट आहे. ही खूप बेसिक म्हणजे रिझनेबल ही आम्ही डिमांड आहे ही सामान्य नागरिकांची.
सो ते सगळीकडे जेव्हा येईल, आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करतो की नाही आता हेलिपॅड येणार आहे, एअर ॲम्ब्युलन्स. तर एअर ॲम्ब्युलन्स करण्यासाठी पुण्यामध्ये किती ठिकाणी हेलिपॅड आहेत? म्हणजे लेट्स बी व्हेरी प्रॅक्टिकल. फॅसिनेटिंग गोष्टी आवडतात लोकांना, बरोबर. पण ते प्रॅक्टिकल आहे का? ती हेलिपॅड तिकडची एक्सप्रेसची 7-8 वर्ष झाली पडून आहेत, झालं का फ्लाय? बरं, तो फ्लाय जर का तुम्ही करणार असाल, एअर ॲम्ब्युलन्स आता NDRFला हेलिपॅड आहे, बाकी पुण्यात कुठे आहे? बरं, तो एअरलिफ्ट जेव्हा करणार आहे, तो एअरलिफ्टचा खर्च कोण करणार आहे? सरकार करणार आहे का? बरं, एखादा मर्सिडीजवाला आहे त्याला एअरलिफ्ट करतील, ट्रकवाला असेल, सामान्य नागरिक असेल, त्याचं काय करणार? बरोबर. म्हणजे असंख्य प्रश्न आहेत. हे लोकांना काहीतरी छान स्वप्न दाखवणं हे वाईट नाही आहे, पण ती खरंच प्रॅक्टिकल आहेत का? आणि जर का प्रॅक्टिकल आहेत तर ती अजूनपर्यंत का सुरू झाली नाही? बरोबर. ह्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. सायनेजेस, तर बेसिक सायनेजेस बरोबर. सतत लावा. सायनेजेस दर 100-200 मीटरवर वैतागला पाहिजे माणूस सायनेजेस बघून, पण तो सायनेजेस बघून निदान कळतं ना त्याला. काही ठिकाणी सायनेजेस आहेत, आता काही ठिकाणी अशी सायनेजेस आहेत की 3 लेन्स असतील, तर 3 बाण असतात आणि त्याच्यावरती व्हेकल्स काढलेली असतात. कोणाला कळणार आहे 3 बाण म्हणजे 3 रस्ते आहेत? ठीक आहे, IRCचे कोड ऑफ कंडक्ट्स आहेत, पण पिक्टोरियल करा ना, साधी गोष्ट आहे. शाळेतल्या लहान मुलालाही कळतं. रस्ता काढून जर का 3 रस्ते दाखवले तर कळतं ना. हे म्हणजे कॉम्प्लिकेटेड कशाला करायचं? जे सहज सोप्या पद्धतीने दाखवता येण्यासारखं आहे ते आपण दाखवलं जातच नाही. सगळ्यात महत्त्वाचं अजून मला ते एक जाणवतंय म्हणजे की रमलर्स हा इतका मोठा मुद्दा आहे. अच्छा. रमलर गाड्या पण डॅमेज करतात आणि गाड्या उडतात. रमलर बघितलेल्या आहेत, कारण लोक स्पीडमध्ये असतात. आता असंख्य वेळा असं होतं की रमलरवरनं जोरात गाडी काढतात लोक. कधी कधी गाड्या डॅमेज पण होतात, कारण गाडीला हे मिळतो ना, तुम्हाला बंप येतो आणि तो त्याच्यावरनं उडतात, त्याच्यावरनं बॅलन्स जातो. म्हणजे एवढे छोटे 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 त्याच्यामधले धागे ते जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत हे जे रस्ते अपघात चाललेले आहेत ते कसे थांबणार आहेत? बरोबर. आणि अजून एक पार्ट येतो एन्फोर्समेंटचा, जे आपण 4E बद्दल, कारण हे 4E सगळ्यात महत्त्वाचे आहेत, की आपल्याकडे एन्फोर्समेंटच नाही आहे. बरं. पोलीस जे ग्राउंडवरती काम करतात, ज्याला HSP म्हणतात, सो आज जर का त्यांना फॅसिलिटी द्या ना. मी 10 वर्ष ग्राउंडवरती काम केले पोलिसांबरोबर. बरं. 42 आणि 40 डिग्रीमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये पोलीस बसतात. पोलीस हे सगळ्यात सॉफ्ट टार्गेट आहे लोकांसाठी. बरं. मग ते पत्रकार असतील, सामान्य नागरिक असतील, राजकारणी असतील, ब्युरोक्रॅट्स असतील, कोणी सगळ्यांसाठी पोलीस हे सॉफ्ट टार्गेट आहे. पण त्यांनी जर का परफॉर्म करावं अशी तुमची अपेक्षा आहे ना, त्यांना फॅसिलिटी द्या ना. त्यांना तुम्ही बेसिक, आणि बरं असंही नाही की काहीतरी निदान 4-10 फॅन द्या, ते शक्य नाही आहे का? बरोबर. त्या मांडवामध्ये इतकं उकडतं, आत्ताचा दिवस ठीक आहे, पण ते 4 महिने आधीच कॉन्क्रीटचे रोड, त्यात कॉन्क्रीट एवढं तापतो, त्यात परत हे तुमची अपेक्षा की यांनी सगळं मॉनिटर केलं पाहिजे. मग निदान बरं रिझनेबल गोष्टी आहेत ना. बरोबर. पोलिसांना आरामाची व्यवस्था पण नाही आहे चांगल्या पद्धतीची. आज ते सुद्धा इतक्या वेगळ्या वेदनेतनं जात आहेत, ते आपले काम करत आहेत. आता त्यांच्याबरोबर ते SPO जे असतात, स्पेशल पोलीस ऑफिसर्स म्हणून एक त्यांनी काही रस्त्यांवरती क्रिएट केलेलं आहे. आता लोकांना दिसतं काय, त्यांनी आता हे बघितलं माझ्याकडे नंबर आत्ताच त्यांनी बहुधा गाडीचा टाकला आणि मग मला ते दाखवत आहेत की तुम्ही लेन व्हायोलेशन्स केलं. मग टेक्नॉलॉजीची घ्या ना मदत. मग कॅमेरे आणा ना सगळीकडे. कॅमेरे आल्यावर तुम्हाला रिअल टाईम डेटा मिळणार आहे ना, की नक्की कोणाची चूक होती हे कळणार आहे ना. बरोबर. मॅन्युअली तुम्हाला ऑपरेट करणं शक्यच नाही आहे. आता एवढी लोकसंख्या वाढते, त्या प्रमाणात गाड्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. बरोबर. पण ह्या गोष्टी कळतच नाहीत. लायसनिंग सिस्टीममध्ये चेंजेस व्हायला पाहिजे, लायसन्स कॅन्सल झाला पाहिजे. जे लोक सहज त्यांनी 2,000-5,000 फाईन भरत आहेत त्यांच्यासाठी वेळ हा खूप महत्त्वाचा आहे विषय. त्यांनी जर का व्हायोलेशन केलं ते 5,000 पण घ्या आणि थांबून ठेवा ना अर्धा तास. आम्ही तेही म्हणलो होतो की इकडे आम्ही AC कॅबिनेट्स करू, तिकडे लोकांना बसू देत. बरोबर. त्यांच्यासाठी ना 5,000 रुपये महत्त्वाचं नाही, 10,000 महत्त्वाचं नाही, त्यांच्यासाठी त्यांचा वेळ महत्त्वाचा आहे. बरोबर. तो वेळ जर का तुम्ही किल केलात ना, त्यांना जर का तुम्ही 1 तास बसून ठेवलं, बरोबर आहे, 1 तासाचं नुकसान हे खूप मोठं आहे. पुढच्या वेळेस त्या लोकांच्या लक्षात येईल. सर, मी काल म्हणजे आत्ता योगायोगाचा मुद्दा म्हणा, काल एका जणासोबत बोलणं झालं माझं. मर्सिडीज गाडी आहे आणि फ्रिक्वेंट बरंचदा मुंबई पुणे ट्रॅव्हल. ते फार अभिमानानं सांगत होते की जवळजवळ ₹1,00,000 माझ्यावर फाईन आहे. म्हणजे आता बघा, म्हणजे मला असा प्रश्न पडला मनातल्या मनात की आता यांना तो अभिमान वाटतोय की ते ₹1,00,000 फाईन गाडीचा बाकी आहे. ही सिच्युएशन जर असेल तर कसं होणार? नाही म्हणजे अगेन तेच होतं की गाड्यांवरचे फाईन हे किती प्रमाणात वसूल होतात. म्हणजे फाईनवर फाईन हे चढत राहतात
सिस्टीम काहीच वाटत निघत नाही नाही, त्यांना. लोकांना काही वाटत नाही, सिस्टीम थ्रू पण फाईन त्यांचं हे होत नाही. म्हणजे मला ह्याच लोकांची गंमत वाटते जे परदेशात गेल्यानंतर एकदम शिस्तीत वागतात. हो तिथे एक म्हणजे ते पार्लेजीचा रॅपर पण खाली टाकणार नाही, हो चॉकलेटचा रॅपर खाली टाकणार नाहीत. हो तिकडे जर का गाडी चालवायला मिळेल तर एकदम व्यवस्थित गाडी चालवणार, लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे, हो. मग तिकडे सगळे नियम पाळतात. सर तुम्ही एक्सप्रेस वेचं भरपूर सांगितलं आणि एक्सप्रेस वेवर आता बऱ्यापैकी तुम्ही इतक्या वर्षापासून काम पण खूप केलं आणि त्याचा परिणाम आता आपल्याला थोडा थोडा दिसतो पण आहे. पण समृद्धी महामार्गाचं जे आहे म्हणजे समृद्धी महामार्गाला अगदी आत्ता मला वाटतं या 9 तारखेला वगैरे काहीतरी 2 वर्ष पूर्ण होतील. पण या 2 वर्षामध्ये सुरुवातीच्या काळात तरी प्रचंड अपघातांमुळे सातत्यानं चर्चेत होता. जवळजवळ मी पण आत्तापर्यंत कमीत कमी एक 50,000पेक्षा जास्तच वेळा म्हणजे 50,000 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास समृद्धीवर केला असेल तो, माझं हे असल्यामुळे, कामाचं हे असल्यामुळे. खूपदा समृद्धी महामार्गावर ज्या सुविधा असायला पाहिजे त्या नव्हत्या सुरुवातीला, नंतर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण समृद्धी महामार्गावर ॲक्सिडेंट होण्याचं मेजर कारण काय आहे तुम्हाला काय वाटतं? मला ना त्यातलं एक जाणवतं की एकतर ती स्ट्रेच टोटल आय बिलीव्ह 910 किलोमीटरची आहे पूर्ण स्ट्रेच. एक तर त्याला एकही कर्व नाही आहे, म्हणजे अटेंटिव्ह राहण्यासाठीच्या तर काहीच गोष्टी नाही आहे. सो रोड हिप्नोसिस नावाची कन्सेप्ट आहे. रोड हिप्नोसिस म्हणजे थोडक्यात काय, अगदी आपण खूप टेक्निकल याच्यात न जाता, जेव्हा तुम्ही एक 25-50 किलोमीटर चालवल्यानंतर आपण म्हणतो मृगजळासारखं दिसतंय, माझी नजर बसते त्याच्यावरती. मी मगाशी म्हटलं तसं की माझा कॉन्फिडन्स लेवल बिल्ड झालेला असतो आणि मी त्या ट्रॉमामध्ये जातो कारण सरळ 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 आहे, मला काही डिस्ट्रॅक्शनच नाही आहे. बरोबर. मग आता काही ठिकाणी त्यांनी ती रंगीत फुलं केली आहेत, काही ठिकाणी रंगीत झाडं केली आहेत, बट ते डिस्ट्रॅक्शन नाही होऊ शकत ना. त्या रस्त्याला कुठेही थ्रू आउट, आता तुम्ही जसं ट्रॅव्हल केलं तसं मीही समृद्धीला ट्रॅव्हल केलं आणि हे बघून केलं की काय बाबा ह्याच्या मागचे रिझन्स काय असतात. की लोक निघाली ना, आता लोकांना त्याचं नागपूर 12 तासात 10 तासात, दर आयडियली 100 किलोमीटर नंतर तुम्ही थांबलं पाहिजे. 15-20 मिनटं तुम्ही स्टेबल व्हायला पाहिजे. बरोबर. तुम्ही डोळ्यावर व्यवस्थित पाणी मारलं पाहिजे, तुम्ही शांतपणे तिथे 5 मिनटं बसलं पाहिजे आणि देन यू शुड स्टार्ट युअर जर्नी अगेन. कारण मला तो स्पेसिफिकली मुद्दा तोच जाणवतो की एकमेव मुद्दा आहे की एकतर LMVचं म्हणजे लाईट मोटर व्हेकलचं प्रमाण खूप कमी आहे, हे हेवी व्हेकल्सला माहिती असतं. त्यामुळे बरेच ॲक्सिडेंट असे पण झालेत की लोक येऊन धडकली आहेत. आता रिफ्लेक्टर्स हा एक मुद्दा येतो जो लोक लावतच नाहीत. म्हणजे लिटरली असं 15 फुटावर आल्यावर कळतं की समोर ट्रक आहे. हे असंख्य रस्त्यांवरती होतं. हा एक मेजर एलिमेंट आहे. परत मी तुम्हाला जो मेजर एलिमेंट म्हटलं की नशा, वेगाची नशा, ओव्हर स्पीडिंग करा. बरं, ओव्हर स्पीडिंग करताना म्हणजे गाड्यांच्या कंडिशन्स बघा. तुम्हाला जर का एवढ्या लांब जायचं आहे तर गाडीच्या टायरमधली हवा योग्य पद्धतीने भरली आहे ना, शेवटचं तुमचं क्लच पॅड कधी बदललेलं आहे, तुमच्या ओव्हरऑल गाडीची कंडिशन कशी आहे, ऑइल, खूप या टेक्निकल गोष्टी आहेत, पण बाबा त्याचं फ्युअल कधी म्हणजे ऑइल कधी चेंज केलेलं आहे. सो या मल्टिपल गोष्टी आहेत. आणि माझं एकमेव मला वाटतं की तो रोड हिप्नोसिस हा खूप त्याच्यामधला एक मेजर हे वाटतं. कारण सरळ 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 200-300 किलोमीटर तुम्ही जाताय, तुम्हाला करण्यासारखं काहीच नाही. सो तुमची बॉडीची रिॲक्शन टाइम जो आहे ना तो एकदम कमी होऊन जातो. कारण मी असाच बसलोय आणि सरळ सरळ चालूच आहे, 2 तास झाले, 4 तास झाले, काही त्याला डिस्ट्रॅक्शनच नाही आहे. बरं, अख्ख्या रस्त्यावरती लिटरली कुठेही कर्व नाही आहे, कुठेही कर्व, आणि त्यामुळे डिसिप्लिन पण नाही आहे. कारण हेवी व्हेकल्स अनेक वेळा 3-3 लेन हे करतात. बरोबर. ओव्हरऑल LMVची कम्पॅरेटिव्हली हे कमी असल्यामुळे अनेक वेळा, आता मी 2-3 वेळा बघितलं आहे, माझ्या बाबतीत झालेलं आहे की ट्रक मधल्या लाईननी जातोय, त्याच्या मनाला वाटलं हसकन आताला, म्हणजे बाबा इंडिकेटर दाखव, आत ये, हे काही नाही. आणि मग त्या ह्याच्यात कंट्रोल करताना प्रॉब्लेम येतो कारण बॉडीची रिएक्शन द्यायचा टायमिंग जो आहे, मी रिलॅक्स असतो, मी असाच असतो कॉन्स्टंट, आणि एकदम एखादी सिच्युएशन आली तर त्याच्यात माझ्या बॉडीला रिॲक्शन द्यायला जो वेळ लागतो तोच मला वेळ मिळत नाही. बरोबर. म्हणजे ह्युमन एरर पण याच्यामध्ये डेफिनेटली आहे आणि सिस्टीम एरर आहे. म्हणजे कुठल्या बेसिसवर यांनी हे ठरवलं होतं म्हणजे मला तोही कळला नाही आजपर्यंत. मुद्दा मला कळला नाही की अख्खी सरळ सरळ स्ट्रेच. बरोबर. बरं, आपण ते म्हणतो की परदेशात असं, परदेशात पॉप्युलेशन पण कमी आहे, परदेशात लोक डिसिप्लिन्ड आहेत आणि आपली तुलनाच करता येणार नाही. आपली तुलना नाही करते नाही. काही काही लोकांनी मी इंटरव्ह्यू बघितले, काही काही लोकांचे, त्यांचं महाभागांचं म्हणणं होतं की नाही हे कसं परदेशातला रस्ता झाला आहे, मग तुम्ही ठीक आहे परदेशातला रस्ता झाला आहे, परदेशातली लोक ट्रॅफिक एज्युकेशन शिकतात,
आणि ते लोक घाबरतात तिथल्या लॉला. हो. आपल्याकडे इथे काही विषयच असं नसतो. काहीच विषय नाही. म्हणजे कायदा आपल्याकडे पूर्णपणे धाब्यावर बसवला जातो. हो. त्यामुळे मल्टिपल जर का सगळ्या ओव्हरऑल तुम्ही रस्त्यांचं जर का बघितलं, बऱ्याच वेळा काही असंख्य ठिकाणी अजूनही बायपास नाही आहेत. हो. मग गावातल्या लोकांची जी मुवमेंट आहे, अनेक वेळा तुम्ही हायवेजवरती बघा, म्हणजे पुणे नाशिकला तर ते कायम दिसतं मला, हो. की तो हायवे आहे, हो. स्पीडमधनं गाड्या जात असतात, हो. लोक इथनं पलीकडे जातात. हो. मग त्याच्यासाठीचे ठिकठिकाणी FOB बांधले पाहिजे, ज्याला फुट ओव्हरब्रिज आपण म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे त्याचं परत मॅपिंग झालं पाहिजे की कुठे कुठे गरज आहे. बरोबर आहे. त्यात लोकही कंटाळा करतात की 200 मीटरवरती FOB असेल ना, कशाला 200 मीटर चालत जायचं, मी इथनंच क्रॉस करतो. कित्येक ठिकाणी जिथे बॅरियर लावले लोक बॅरियरवर उड्या मारतात. हो. म्हणजे मी काय म्हणतो की जबाबदारी ही सगळ्यांची, फक्त सरकारवर ढकलून चालणार नाही किंवा फक्त सरकारने म्हणून चालणार नाही, आम्ही तर केलं होतं लोकांनी पाळलं नाही. ही इक्वल जबाबदारी आहे. मी काय म्हणतो 50% मुळातच आपल्या लोकांचा सिव्हिक सेन्स नाहीच आहे. नाहीच आहे. मग ते काय म्हणतो इंग्लिशमधली म्हणे ना, कॉमन सेन्स इज व्हेरी अनकॉमन इन कॉमन पीपल. तसं ह्याचं कारण ना त्याची ग्रॅव्हिटी नाही आहे, ह्याचं कारण त्याचा सिरियसनेस नाही आहे, ह्याचं कारण त्याची कल्पना नाही आहे की उद्या जर का मी हे गोष्ट चुकीची वागलो तर माझं आयुष्य संपू शकतं. आणि काही प्रमाणात तुम्हाला भीती पण दाखवायला लागते ना. हो. आणि ती दाखवली गेली पाहिजे. म्हणजे मी म्हटलं तसं की तुम्ही ॲक्च्युअल रक्त जोपर्यंत दिसत नाही ना, आपण नाही घाबरत. बरोबर. किंवा फोटो लावले पाहिजेत ॲक्सिडेंटचे, की बाबा तू गाडी चालवलीस ना, तू नियम नाही पाळलास तर हा फोटो तो रिकामी फ्रेम करा आणि पुढचा फोटो तुझा येणार आहे. बरोबर. हे जोपर्यंत मानवी मेंदूत जात नाही ना, तोपर्यंत थिंग्स विल नॉट चेंज. आणि सगळ्यात महत्त्वाचं याचा सगळा बेस मला कायम वाटतो ट्रॅफिक एज्युकेशन. की एवढा देश मोठा आहे, एवढं वेगवेगळे रस्ते आहेत, रस्त्यांचं आता पूर्वी आपल्याकडे साधारणतः पर डे 21 किलोमीटर असा होता, तो आता जवळपास पर डे 29 किलोमीटर 32 किलोमीटर हे असे रोजचे आपल्याकडे रस्ते तयार होत. इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्धतीने वाढत आहे, टेक्नॉलॉजी वाढते, काही चांगल्या गोष्टी पण होत आहेत, त्याच्यानुसार गाड्यांच्या मेकॅनिझममध्ये पण चेंज झालाय ना. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्याच्यावर फार लक्ष दिलं जात नाही लोकांकडनं. तुम्ही जर कधी ऑब्झर्व केलं असेल तर लोक सीट बेल्ट लावणे, पोलीस दिसलं की सीट बेल्ट लावतात. किंवा लोक आता काय करतात, मागे लावून ठेवतात. किंवा अजून एक आलंय आता नवीन गाड्यांच्या मेकॅनिझम असं आहे की तुम्ही सीट बेल्ट नाही लावला तर तो तुम्हाला बझर देत राहतो. छोट्या क्लिप्स आल्यात, लोक काय करतात, क्लिप लावून टाकतात. क्लिप लावून टाकला की आवाज बंद. म्हणजे अगेन मी तेच म्हटलं की बाबा तो पोलिसासाठी नाही आहे सीट बेल्ट, तो तुझ्यासाठी आहे. बरोबर. तो सीट बेल्ट तू लावलास, ऍक्सिडेंट जर का झाला, एअरबॅग ओपन झाली तर तू वाचणार आहेस. सीट बेल्ट लावलेला नसेल, अनेक वेळा म्हणजे जो मोटर व्हेकल ऍक्ट आहे तर त्याच्यातही आहे तरतुदी की तुम्ही इन्शुरन्स नाही मिळत तुम्हाला. अनेक लोकांच्या बाबतीत ते झालेलं आहे ना. बरोबर. कारण जेव्हा फाइंडिंग झाली, सीट बेल्ट लावलाच नव्हता, म्हणजे तुम्ही नियम पाळत नाही आहेत. बरोबर. नियम पाळत नसताना इन्शुरन्स क्लेम कसा करताय तुम्ही? आणि नाही मिळालेले आहेत लोकांना, म्हणजे केसेस या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे परत तेच येतं किंवा ते तुझ्यासाठी आहे ना, हे तुला कळलं पाहिजे. सीट बेल्टमुळे जीव जाण्याचं जे प्रमाण आहे ते कसं आहे? सीट बेल्टमुळे नाही आहे इनफॅक्ट. अच्छा, म्हणजे सीट बेल्ट लावल्याने काय होतं, एकतर बेसिकली जेव्हा इम्पॅक्ट, आता बऱ्यापैकी सगळ्या गाड्यांना 4 एअरबॅग्स 6 एअरबॅग्स या बऱ्यापैकी आलेल्या आहेत. आता सीट बेल्टच्या ह्याच्यामध्ये मला 2-3 गोष्टी जाणवतात लोकांच्या पर्स्पेक्टिव्हने जेव्हा विचार करतो. जेव्हा लॉंग ड्राईव्ह असतो, म्हणजे तुम्हाला 8-9 तासाचा आहे, आत्ताचे आपले जे सीट बेल्ट्स आहेत ते बऱ्यापैकी सगळे सिंथेटिक मटेरियल्स आहेत. ते आपण लावतो ना, ते थोड्या 4 तासांनी ना इथे काचायला सुरुवात होतात. अच्छा. म्हणजे जेव्हा डिझाईन्स होतो, जेव्हा गाड्या डिझाईन होतं, तर हाही विचार केला पाहिजे की सीट बेल्टच्या ह्याच्यात काही चेंज करता येईल का. बऱ्याच वेळा लोक सीट बेल्टला इथे ग्रीप लावतात. अच्छा. ती ग्रीप का लावतात, कारण ती इथे आली ना, इथे मार्क्स येतात म्हणजे. पण सीट बेल्ट हे आपल्यासाठी आहेत, कारण सीट जेव्हा इम्पॅक्ट होतो, आता सीट बेल्ट जर का मी लावलाय, म्हणजे पूर्वी एक ॲड होती टीव्हीवरती, ती ॲड लागायची की फॅमिलीची, तू असं गाडी चालवतोय, सीट बेल्ट जेव्हा लावलाय, जेव्हा गाडीला इम्पॅक्ट झालाय, जर का मी सीट बेल्ट लावलेला नसेल, एकतर एअरबॅग ओपन होण्याचे पर्सेंटेज कमी होऊन जातं. अच्छा. बऱ्यापैकी. किंवा जो इम्पॅक्ट बसल्यानंतर जो पहिला इम्पॅक्ट जर का बँग असेल, समोरासमोर इम्पॅक्ट झालाय किंवा साईडने इम्पॅक्ट झालाय, तर तुम्ही काचेतनं बाहेर जाण्याचं प्रमाण हे जास्ती असतं किंवा तुम्ही आपटण्याचं प्रमाण जास्ती असतं. सीट बेल्ट लावल्यामुळे जर का इम्पॅक्ट झाला तर माणसाची मुवमेंट ही एवढीच होते, माणूस हा जागच्या जागीच होतो. पण सीट बेल्ट नाही तर डायरेक्ट माणूस उडून जाऊ शकतो, आणि झालेले ते. मागच्या सीटवरचे बरेचदा, मागच्या सीटवरचं येतं आपल्याकडे. तो तुम्ही कुठलाही फॉरेनर ऑब्झर्व करा, तो जर का मागे बसला ना, तो पहिले सीट बेल्ट शोधतो, कारण त्याला ती तिथे सवय आहे. बरोबर. आपल्याकडे अनेक वेळा ड्रायव्हरच लावत नाहीत सीट बेल्ट, किंवा ते असे वरनं घेतात फक्त.
किंवा ती लावून लोक ठेवतात ती लोक नुसते. इन्सिक्युअर होतात. ती लोक बऱ्याच वेळा गाडीत बसत नाहीत. जर का तुमच्याकडे आता मागे सुद्धा जिथे बकेट सीट आहे तिथे ठीक आहे, हो. पण ज्या नॉर्मल आपल्या सीट्स आहेत हो. तर त्याला जर का सीट बेल्ट नसेल ना तर ते प्रवास सुरू होऊन त्यांचं संपेपर्यंत ते टेन्स असतात. बरोबर आहे. कारण सीट बेल्टचं महत्त्व माहिती आहे. बरोबर. आपल्याकडे सीट बेल्ट हा कशासाठी आहे, नाही तो आपल्याला वाचवण्यासाठी आहे हेच आपल्याला माहिती नाहीये. बरोबर आहे. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी या प्रत्येक ह्याच्यातल्या आहेत की बरोबर. ते त्या जर का केल्या तर आपलं जीव वाचवण्याचं प्रमाण हे अत्यंत जास्त होतं. म्हणजे ते प्रोबॅबिलिटीज खूप जास्त होतात. अनेक जीव वाचू शकतात. अनेक जीव वाचू शकतात. बरोबर आणि आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे असं काहीतरी फार भयंकर तुम्हाला काही करायचं नाही. ते सगळं गाडीत तुम्हाला दिलेलं आहे. बरोबर आहे. तुम्हाला गाडीत मॅन्युअल पण देतात. हो. तुम्ही गाडी दर किती महिन्यांनी त्याचा मेंटेनन्स केला पाहिजे. बरोबर. गाडीचं फिटनेस सर्टिफिकेट लागतं. ते फिटनेस सर्टिफिकेट कधीचं केलेलं आहे. प्रत्येकाला स्वतःच्या गाडीची कंडिशन माहिती असते. पण बऱ्याच वेळा असं होतं जाऊ देत म्हणजे मला माहिती असतं की माझे टायर्स आता हो. तेवढं हे होत नाही आहेत. पण मी लांबच्या प्रवासाला जातो ना आल्यावर बदलू असा एक लोकांचा असतो. आल्यावर कशाला बदलू. बरं. आज जर का ते टायर जर का ब्लास्ट झालं आणि येणारच टॉपल नाही. झाली हो. जीव तुझं जाणार आहे ना. बरोबर आहे. म्हणजे हे मल्टिपल एलिमेंट्स आहेत की हे जे सगळे आपण 4E बद्दल आता बोललो की इंजिनिअरिंग, एज्युकेशन, एन्फोर्समेंट आणि इमर्जन्सी. इमर्जन्सीसाठी सुद्धा लोकांना आपल्याकडे ट्रेन केलं पाहिजे. शाळांमधून ट्रेन केलं पाहिजे की बरोबर. उद्या रस्त्यांवरती ॲक्सिडेंट झाला तर फर्स्ट रिस्पॉन्डरनी काय केलं पाहिजे, बरोबर. की त्याची जर तो पडलाय मान कशा पद्धतीने हँडल केली पाहिजे आणि दिलं नाही पाहिजे लगेच. कारण अगेन लंग्समध्ये आपल्याकडे पहिले पाणी देतात. हो. ते बघा ना आधी की काय पद्धतीची इंजुरी आहे, पटकन उठवा. कारण ह्याचं ज्ञानच नाही आहे लोकांना. त्यामुळे ह्या ज्या मल्टिपल गोष्टी आहेत आणि ह्या प्रत्येकाला कळल्या पाहिजेत. पाणी द्यायला नको. पाणी युजली द्यायला नको. कारण इंजुरी कुठे झाली आहे, काय झाली आहे याचा अंदाज नसतो. लंग्समध्ये पाणी जातं. बरं. लंग्स हे व्हायला सुरुवात होतात. म्हणजे जे काही मी वाचलंय त्या ह्याच्यातनं मी सांगतोय. म्हणजे त्यात खूप माझा जास्त अभ्यास नाही. सो आय शुड नॉट कमेंट. बरोबर. आय मे रॉंग बट इमिजिएटली पाणी द्यायची गरज आहे का, त्याला स्टेबल करा. किंवा मान कशा पद्धतीने लोक पटकन उचलतात, असं उचलतात. मानेला स्पाईन इथे आहे ना, बरोबर. त्याला कशा पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे याचे फर्स्ट एड कोर्सेस पण आहेत. अच्छा. म्हणजे ह्या गोष्टी ह्या बाहेर शिकवल्या जातात, ह्या आपल्याकडे शिकवल्या जात नाहीत. आणि आपल्याकडे एवढं मोठं पॉप्युलेशन आहे, आपल्याकडे ॲक्सिडेंटचं प्रमाण हे तेवढंच असणार आहे. पण बरोबर. आपण काय करू शकतो, ह्या प्रिव्हेंटिव्ह मेथड वापरून आपण समजा काय वर्षाला 50 लोक जात आहेत तर त्या वर्षाला 10 लोकांपर्यंत आणू शकतो आपण. बरोबर. तेवढं डेफिनेटली करू शकतो. झिरो फॅटिलिटी कॉरिडॉरवर माझा विश्वास नाही. मग झिरो फॅटिलिटी कॉरिडॉर आपण जर का म्हणतो तर इतक्या वर्षात का नाही झालं. बरोबर. कुठला असा एकही रस्ता दाखवा महाराष्ट्रातला की जिथे आजपर्यंत एकही डेथ नाही किंवा एखाद्या वर्षात एकही डेथ नाही. एकही नाही तसं रस्ता. असा नसेलच रस्ता. बरोबर आहे. कारण स्टॅटिस्टिकल डेटा पण ते तसंच सांगतोय हायवेज वाईज. बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणजे याचा मुद्दा काढलात की समृद्धीचा. आत्ता जरा समृद्धीला दर 50 किलोमीटरवरती पेट्रोल पंप आलेत, फूड मॉल आलेत. हो. म्हणजे लोकांना थांबण्याची एक फॅसिलिटी तरी आली. मला कायम कधी कधी वाटतं की ते पटकन ओपन करा. पण ओपन करण्याच्यासाठी तुम्ही इक्विप्ड आहात का. उद्या ॲक्सिडेंट झाला तर ॲम्ब्युलन्स किती वेळात येणार आहे. अनेक ठिकाणी 7 मिनिटाचा टायमिंग असतो की 7 मिनिटात ॲम्ब्युलन्स पोहोचते. ती खरंच पोहोचते का 7 मिनिटात. आज त्यांचे पण प्रॉब्लेम्स आहेत. बरोबर. आज एखादा रस्ता अख्खा पॅसेल तरी नाही पोहोचू शकत 7 मिनिटापर्यंत. मग त्याच्या अगेन्स्ट आपल्याला काय काय करता येऊ शकतील. बरोबर. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत की पोलीस आता जसं NYPD म्हणजे न्यूयॉर्क पोलीस डिपार्टमेंटकडे इथे छातीला कॅमेरे लावलेले असतात जे ॲक्च्युअल रिअल टाईम तुम्हाला अच्छा. देतात. ह्या अशा गोष्टी केल्याने काय होईल की निदान पोलीस फ्री राहतील ना. बरोबर. की काय ॲक्च्युअल सिच्युएशन आहे. उद्या मोटर बाईक्स आल्या बरोबर. हायवेजवरती सुद्धा की उद्या ॲक्सिडेंट झालाय, अख्खा रस्ता जाम आहे, कशी पोहोचणार आहे ॲम्ब्युलन्स. फर्स्ट एड किट घेऊन पोहोचू शकतो का की जेणेकरून निदान त्या ज्या काही जखमा झाल्यात त्या स्टेबिलाइज करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो का. अशाही गोष्टी झालेल्या आहेत ना की बाबा रोड म्हणजे माझ्यासमोर एक घडलेली घटना आहे एक्सप्रेस वेलाच. अच्छा. अख्खं ट्रॅफिक जाम होतं, केमिकलचा टँकर उलटला होता. माझ्यासमोर एका वृद्ध व्यक्तीला हार्ट अटॅक आला होता. कारण तो रस्त्यावर झोपलेला मला अजूनही आठवते. मी अलिबागला चाललो होतो, आम्ही अडकून पडलो होतो. 2-2.5 तास आम्ही एक्सप्रेस वेलाच होतो. बरं. त्या सगळ्याचा अमृतांजन ब्रिजच्या अलीकडे आहे. ती लोकेशन पण सांगतो. अच्छा. काही करता नाही आला आम्हाला. अरे बाबा. अख्खं सगळं पॅक झालंय. मला अजूनही ते रस्त्यावर झोपलेले आठवत आहेत. अजूनही काही करू शकलो नाही आम्ही. गेले. माहितीच नाही म्हणजे माहितीच खरं नाही. सांगायचं झालं तर. पण ह्या सिच्युएशन्स येतात ना, मग ह्या सिच्युएशन्सला ॲड्रेस करण्यासाठी तुम्ही करायला पाहिजे. आणि मुख्यतः मुळात मुलांपासून ते संस्कार करायला पाहिजेत ना. ट्रॅफिकचे नियम बाबा पाळले पाहिजेत. बरोबर आहे. हे घरच्यांपासून सुरुवात झाली पाहिजे. आणि म्हणून मी म्हटलं की सरकारची पण जबाबदारी आहे आणि आपली पालक म्हणून पण जबाबदारी आहे की आपल्या मुलांनी 18 वर्षानंतरच गाडी चालवली पाहिजे किंवा 16 वर्षानंतर चालवणार असेल तर तो 50 cc चीच गाडी चालवली पाहिजे. बरोबर आहे.
बाईक नाही चालवली पाहिजे. कारण आणि अभिमानाने तर नाहीच नाही सांगितलं पाहिजे. लोक म्हणतात मुलगा चालवतो, कार पण चालवतो. सर तुम्ही 4 ई सांगितले. तुमचा आता याच्यातला खूप मोठा अभ्यास आहे. तुम्ही खूप वर्षापासून आणि खूप म्हणजे स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून तुम्ही हे सगळं काम करत आहात. अगदी गडकरी साहेबांपासून तर सगळ्या लोकांनी याची सगळ्यांची दखल पण घेतलेली आहे खूपदा. तुम्हाला काय वाटतं की ठीक आहे हे सगळ्या गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत करता येण्यासारख्या, पण जर 3च गोष्टी ज्या प्रकर्षानं करायला पाहिजे सरकारनं म्हणा लोकांनी म्हणा असं ज्या पहिल्यांदा व्हायला पाहिजे तर तुम्हाला मेजर इम्पॅक्ट त्याचा मिळेल आणि खूप कमीत कमी नुकसान होईल, तर कुठल्या 3 गोष्टी तुम्ही सांगाल? सरकारच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर का विचार केला तर सरकारने सगळ्यात महत्त्वाचं रोड इंजिनिअरिंगवरती काम केलं पाहिजे. रस्ते अच्छा. कसे बांधायला पाहिजेत बरं. ह्याच्यावरती सरकारने काम केलं पाहिजे. दुसरं, सरकारने जबाबदारी निश्चित केली पाहिजे आणि जबाबदारी घेतली पाहिजे. बरं. तिसरं, सरकारने ट्रॅफिक एज्युकेशन हे टेक्स्टबुकमध्ये टार्गेटेड ऑडियन्सकडे कशा पद्धतीने जाईल बरं. ह्याची जबाबदारी घेतली पाहिजे. हे 3 मेजर एलिमेंट आहेत की जे सरकारच्या डेफिनेटली लेवलला. सरकारच्या लेवलला किंवा प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मोठे मोठे हायवेज आहेत तिथे ट्रॉमा केअर युनिट्स असतील, याची फॅसिलिटी असली पाहिजे की क्विक रिस्पॉन्स जो लोकांना मिळाला पाहिजे गोल्डन आवर्समध्ये, हे सरकारने केलं पाहिजे. पॉलिसी आणताना म्हणजे जेव्हा रोड इन्फ्रास्ट्रक्चर करतो आपण तेव्हा अँटिसिपेशन केलं पाहिजे. कारण आता डेटा अवेलेबल आहे की कुठल्या कुठल्या प्रकारचे ॲक्सिडेंट होऊ शकतात आणि ते प्रिव्हेंट करण्यासाठी आधीच रस्ते बांधतानाच, बरोबर. रस्ते बांधल्यानंतर नाही, रस्ते बांधतानाच रोड इंजिनिअरिंग जे आहे किंवा रोड स्ट्रक्चर आहे याच्यावरती काम केलं पाहिजे. हे सरकारच्या दृष्टिकोनातनं मला वाटतं. आणि आपण म्हणजे आपण नागरिक म्हणून काय केलं पाहिजे, हो. नागरिक म्हणून आपण 100% नियम हे आपल्यासाठी आहेत. बरं. आपण आपल्या मुलांना, आपल्या मित्रांना हे नियम पाळायला शिकवलं पाहिजे. कारण ते जर का नियम नाही पाळले तर 100% लॉस आपलाच आहे. बस. आपण सजग झालं पाहिजे की जिथे सरकार करत नाही आहे तिथे आपण आवाज उठवला पाहिजे. तो आपला अधिकार आहे. आज एखाद्याचा घरातला गेला, उद्या तिथे आपल्या घरातला पण असू शकतो, तर तो न जाण्यासाठी काय करता येईल याच्यावरती आपल्या लोकांनी म्हणजे ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणून आपण ती जबाबदारी घेतली पाहिजे. सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत बरोबर. आणि कुठल्याही गोष्टी विसरल्या नाही पाहिजेत. आज दुर्दैवी अंत झाला नवले याच्यावरती, हो. आपण ते विसरलं नाही पाहिजे, ते डोक्यात ठेवलं पाहिजे आणि सरकारला आपण भाग पाडलं पाहिजे की ह्या गोष्टी आम्हाला इथे पाहिजेत म्हणजे पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सुरुवात ही माझ्यापासून व्हायला पाहिजे. आपण काय म्हणतो की ते करतील, पण ते करत असताना मी काय म्हणतो की मी म्हणतो तो मी हा खूप दीर्घ मी असतो. बरोबर. सो मी म्हणतो की तो दीर्घकाळ परिणाम करणारा असला पाहिजे. आणि जिथे जिथे शक्य आहे लोकांनी ना तिथे तिथे त्यांच्या कपॅसिटीमध्ये काम करायला सुरुवात केली पाहिजे. कारण हा एकत्रित एफर्ट आहे, हा एकट्या कोणाचा नाही आहे, ही लढाई एकट्या कोणाची नाही आहे. आणि ही सगळेजण एकत्र आले तरच हे जे भयंकर चित्र आहे हे बदलायला मदत होणार आहे. पण प्रत्येकाने, आणि छोट्यापासून सुरुवात करता येईल, प्रत्येकाने काय हायवेजवरती यायला पाहिजे अशातला भाग नाही. आज माझ्या भावाचा ॲक्सिडेंट हायवेवरती झाला म्हणून मी हायवेजचं काम हातात घेतलं, पण आपल्या चौकामध्ये तरी आपण 4 गोष्टी करू शकतो नक्कीच की जो तुमच्या सहजतेने ॲक्सेसिबल आहे. की बाबा हायवेला लांब यायला लागतं पण तुमचा चौक आहे, तुमच्या चौकापासून आपण सुरू करू शकतो. प्रश्न विचारले पाहिजेत, नियम पाळले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचे, हे सगळं जे चाललं आहे हे सगळं आपल्या जीवासाठी आहे हे पहिले समजून घेतलं पाहिजे. सीट बेल्ट आपल्याला लावायचं आहे. बरोबर. पोलिसाला नाही फरक पडणार आहे, ॲक्सिडेंट झाल्यानंतर पोलिसाला नाही होणार आहे किंवा ऑथॉरिटीजला नाही होणार आहे, तुम्हाला इम्पॅक्ट होणार आहे. उद्या तुम्हाला अपंगत्व आलं, काही झालं तर त्या घरातल्या बाकीच्या लोकांनी काय करायचं, उद्या जीव गेला तर काय करायचं. बरोबर. सो त्यामुळे आपल्यापासनं ही सुरुवात करायला पाहिजे. सो मी काय म्हणतो की हा इक्वल एफर्ट आहे. सरकारने पण तेवढ्याच जबाबदारीने केलंच पाहिजे कारण त्यांची ती जबाबदारीच आहे, ते तिथे तेवढ्यासाठीच बसले. त्यामुळे त्यांनी त्यांची कुठल्याही प्रकारे जबाबदारी नाकारून चालणारच नाही. मग ह्याची चूक होती, मग ते नाही, तुमची चूक आहे, तुम्ही रस्ते बांधताना नीट बांधले नाहीत म्हणून हे होतंय. मग पुढची जबाबदारी निश्चित करायची आहे ती लोकांवरती करायची आहे. पण ॲज अ सरकार म्हणून ही तुम्ही जबाबदारी घ्या ना कधीतरी. अनेक रस्ते आपण बघतो, NH4 आता आपण बघतो की त्या फ्लायओव्हर बांधले, काय त्याची परिस्थिती झाली होती. म्हणजे जिथे जिथे सामान्य नागरिक टोल भरतोय तुम्ही त्याला निदान बेसिक चांगले रस्ते तरी द्या. आमची काही फार अपेक्षा नाही आहे. म्हणजे मला काय हा फरक जाणवतो जेव्हा तुम्ही कोल्हापूर निपाणी सोडून जेव्हा कर्नाटकात जाताना दर 10 किलोमीटरवरती 15 किलोमीटरवरती क्लीन वॉशरूम्स आहेत,
हाही त्यातला एक भाग आहे की बेसिक गोष्टी नाही, कित्येक लोक हायवेला थांबतात. असे ॲक्सिडेंट झालेले आहेत हो की गाड्या रस्त्यावर थांबल्यात, फॅमिली येऊन खाली जेवत बसले, ते बसलेत आणि मागणंही आलेत, नका थांबू. म्हणजे हे आपल्याला कळलं पाहिजे की कुठे सेफ आहे. बरोबर सो ह्या सगळा हा कलेक्टिव्ह एफर्ट आहे. म्हणून म्हटलं बरोबर निश्चितपणे ह्याची प्राथमिक आणि मुख्य असं दोन्ही जबाबदारी ही सरकारचीच आहे की रोड स्ट्रक्चर करताना काय पद्धतीने रस्ते बांधले पाहिजेत आणि काय प्रकारचे ॲक्सिडेंट होऊ शकतात बरोबर. याचे अँटिसिपेशन करून बांधले पाहिजेत. आणि ते बांधल्यानंतर आपली जबाबदारी आहे की आपण नियम पाळून ह्या सर्व गोष्टींवरती केलं पाहिजे आपण नियम पाळावे आणि मग सरकारला बोलावं. अगदी. आपण सीट बेल्ट लावणार नाही, आपण फोनवर बोलणार आणि आपण सरकारविषयी बोलणार, हम्म. हे नाही व्हायला पाहिजे. सो इक्वल आणि हा कॉन्ट्रीब्युटेड एफर्ट आहे. आणि कन्व्हेन्शनल ट्रॅडिशनल मेथड बदलल्या पाहिजेत. बरोबर. म्हणजे माझं पण मी काय आरटीओला ती विनंती असते की ट्रॅडिशनल मेथडॉलॉजी बदला. पॅम्पलेट आपण वाटतो, पॅम्पलेट लोक येतात आणि ठेवून देतात, त्यातलं कोणीतरी वाचतं का? करायचं म्हणून करतात करायचं बरेचदा. म्हणून करू नका ना. बरं, आणि रिझल्ट नाही येतात ना. बरोबर. 12-12.5 जर का स्टॅटिस्टिकल डेटा सांगतोय, काळानुसार बदललंच पाहिजे ना. काळानुसार बदललं पाहिजे. तुम्ही इनोव्हेटिव्ह झालं पाहिजे, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते वेगळ्या माध्यमातून पोहोचलं पाहिजे. कारण हे आत्ताचं माध्यम नाही वर्कआउट होतं हे दिसतंय. हो हो सो असे सगळ्या मेथोडॉलॉजीज याच्यातनं, आणि हा विषय हा रोजचा आहे असं समजून वागलं पाहिजे. ऍक्च्युअल आहे तो, आणि तो आहे, पण आपण नाही तो Actual लक्षात आहे. येत. बरोबर आहे. म्हणजे एखादा ऍक्सिडेंट झाल्यानंतर चर्चा होते. म्हणजे मी मीडियाला पण ते सांगतो की 365 दिवस हे रन झालं पाहिजे, सतत 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 डोळ्यासमोर आलं पाहिजे, तेव्हा मी कुठेतरी हे होतो. खरं तर मेन स्ट्रीम मधल्या मीडियाला राजकारणापासून थोडासा वेळ मिळाला तर काहीतरी हे देऊ शकेल. म्हणजे रोजची ना सगळ्या रस्त्यांची सिरीज झाली पाहिजे. रोज लोकांना त्या चॅनलमधनं, सर्व चॅनलच्या माध्यमातून रोज जेव्हा दिसेल ना, हो 1 मिनिट आणि 3 मिनिटाचा स्लॉट देऊन नाही होणार आहे ना. तुम्ही 10-10 मिनिटं दाखवा रस्त्याची परिस्थिती, बरोबर. तिथल्या लोकांचे प्रॉब्लेम्स काय आहेत. म्हणजे जसं मी म्हटलं की क्रॉस करायला FOB नाहीये, बरोबर. मग लोक असेच क्रॉस करतायत, किंवा मधनंच प्राणी येत आहेत, गाय येते, कुत्री येतात, हे होतात, त्यांना चुकायला ॲक्सिडेंट होतात. मग ते काय येत आहेत, ते प्रिव्हेंट करण्यासाठी काय काय करायला लागेल. सो त्याच्या पूर्णपणे रूटपर्यंत, जोपर्यंत मुळापर्यंत आपण जात नाही तोपर्यंत हा जो स्टॅटिस्टिकल डेटा आहे तो चेंज नाही होणार. बरोबर. तो एखाद्या रिजन पुरता होऊन उपयोग नाही आहे ना. सगळ्यांसाठी महाराष्ट्र स्टेट पुरतं पण व्हायला पाहिजे आणि भारताचं व्हायला पाहिजे. पण आपला स्कोप काय, समजा महाराष्ट्र आहे आता, बरोबर आहे. कारण आपण त्या राज्यात राहतो, तर निदान आपल्याला हे बघितलं पाहिजे की आपल्या राज्याचा, हो. आपल्या शहराचा तो डेटा कमी व्हायला पाहिजे. आज मी म्हटलं तसं आज नाही होत आपण, पण उद्या आपण शाश्वती देऊ शकणार नाहीत ना की उद्या नसू आपण त्याच्यात. उद्या आपण असू शकतो ना. मग ते तिथे जर का तिथपर्यंत जायचंच नसेल ना, हो. तर आत्तापासूनच काम करायला लागेल. आणि ते हे होतं. म्हणजे मी कायम जे म्हटलं की मी एक्सप्रेसवेचं काम जेव्हा केलं तेव्हा आदरणीय उपमुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे ते खातं होतं आणि वारंवार त्यांच्याकडनं इतकं उत्तम सहकार्य झालं आहे. म्हणजे जे असं एक सामान्य माणसाचं परसेप्शन असतं की मंत्री किंवा हे काही करत नाही, माझा अगदी चांगला अनुभव सिस्टीम बरोबर आहे. मी ज्या गोष्टी सिस्टीमला सांगितल्या की कॅमेरे हवेत, ट्रॉमा केअर युनिट हवे, ब्रायफेन रोप्स हवेत, सायनेजेस हवेत, QRV पाहिजेत, रमलर्स पाहिजेत, सगळ्या गोष्टी आणल्या एक्सप्रेसवेवरती. बरोबर. तुमचं इंटेंट राईट असेल ना आणि तुम्ही योग्य पद्धतीने पोचलात ना, तर सिस्टीम तुमच्यासाठी करते काम. आणि मी तर उदाहरण घेतलं, कारण मी 10 वर्ष केलंय का, थोडी की 1-2 वर्ष नाही, 10 वर्षात गोष्टी बदलून झाल्यात. बरोबर. अजूनही मी असं डेफिनेटली म्हणणार नाही की एक्सप्रेसवे सेफ वाटतो, नाही. मला ते कधी 10 वर्ष काम करूनही मला असं वाटतं की स्टील माझं फेल्युअर आहे की एक्सप्रेसवे लोकांना सेफ अजूनही नाही वाटत. हे आहे, ते शल्य आहे मनात, ते कायम राहणार आहे. त्याच्या दृष्टिकोनातनं काम पण चाललंय आणि भविष्यात डेफिनेटली एक्सप्रेसवेवरनं किंवा कुठल्याच महाराष्ट्रातल्या रस्त्यांवरनं, देशातल्या रस्त्यांवरनं ट्रॅव्हल करताना आपल्याला भीती नाही वाटली पाहिजे. बरोबर. या पद्धतीने सगळ्यांनीच काम करणं खूप गरजेचं आहे. सो माझ्या अक्षय मार्ग नावानेच माझी NGO, त्याच्याच थ्रू आम्ही हे सगळे कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट घेतो. आणि याला कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट पाहिजे, कारण मी म्हटलं तसं 365 दिवसाचं काम आहे. सातत्यानं करायचं. सातत्य हे एकमेव आहे की ते केल्यानेच बदल होणार आहे, नाहीतर नाही होणार बदल. सर, तुमच्या कपाळावर ही जी खून आहे ही अशीच काही ऍक्सिडेंटची आहे? हो, मी 4थीत असताना माझ्यावर पहिला ऍक्सिडेंट झालेला आहे. बरं. मी शाळेत चाललो होतो आणि आता परत अगेन म्हणजे कुठपासून एज्युकेशनची गरज आहे. मला शाळेत सोडायला बाई होती. बरं. आता लहान मुलं असेल तर ते रस्त्याच्या, म्हणजे जिकडनं वाहनं येतात त्याच्या विरुद्ध दिशेला ठेवलं पाहिजे. तिने मला ऑपोजिट डिरेक्शनला ठेवला होता. म्हणजे इकडनं सरळ वाहनं येत आहेत, तर तिने मला आतल्या साईडला ठेवायला पाहिजे. बरं. तर तिने ते मला बाहेरच्या साईडला ठेवलं होतं. अच्छा. आता मी 4थीत होतो, त्यामुळे याला गोष्टीला आता 20-25-30 वर्ष झाली आहेत. बरोबर. ट्रॅफिकही कमी होतो, पण समोर MAT वाला आणि त्याचा कंट्रोल गेला. आणि ते पूर्वी MATला पत्र्याचा ब्रेक असायचं, म्हणजे ते ब्रेक तो डायरेक्ट इथे लागला. तो माझा आयुष्यातला पहिला ऍक्सिडेंट आहे. बरं. आणि अगेन तेच आहे की तुम्ही ना खूप संवेदनशील असलं पाहिजे. म्हणजे अनेक लोक ना
अत्यंत जबाबदार पदांवरती अत्यंत बेजबाबदार विधानं करता. हो. ते नाही व्हायला पाहिजे. तुम्ही आज त्या फॅमिलीवरती की त्या लोकांवरती काय होतंय हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता आमच्याकडे म्हणजे माझ्या घरात अशी ट्रॅजेडी, आमचे 3 जनरेशन ॲक्सिडेंटमध्ये गेले. माझे वडील सुद्धा मी 4थीत असताना ॲक्सिडेंटमध्ये गेले होते. बरं. माझा भाऊ आणि पुतण्या हे एकाच ॲक्सिडेंटमध्ये, म्हणजे आमच्या 3 पिढ्या ॲक्सिडेंटमध्ये गेल्यात बिकॉज ऑफ समबडीज निग्लिजन्स. म्हणजे माझ्या इतकं तर मोठा सफरर कोणीच नाही आहे. तर निदान मी लोकांना पण तेच आवाहन करतो की फुल ना फुलाच्या वाकडी तुम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करा. बरोबर. त्या कॉन्ट्रीब्यूट एफर्टनीच बदलणार आहेत गोष्टी. निदान स्वतःपुरतं बदला. सरकार स्वतःपुरतं बदला. सरकार करेल ते करेल बरोबर. किंवा ते नाही करेल, पण ते नाही करत असेल तर ती आपली जबाबदारी त्यांना करायला लावायची. करायला भाग पडलं पाहिजे. आपण सामान्य नागरिकाची ताकद ही अद्भुत असते. सामान्य नागरिकांनी ठरवलं तर तो खूप गोष्टी चांगल्या पद्धतीने कन्स्ट्रक्टिव्ह करू शकतो आणि लोकांनी त्या केल्या पाहिजेत. तर हा 70% 17 ते 40चा एज ग्रुप आहे. म्हणजे तरुण मुलं जर का ॲक्सिडेंटमध्ये जात असतील, हो, हे फार वाईट आहे दोघांच्या दृष्टिकोनातनं, देशाच्या दृष्टिकोनातनं, फॅमिलीच्या दृष्टिकोनातनं आणि ओव्हरऑल सगळ्याच अँगलनी. ते देशाचं भविष्य आहे. हायवेच्या याच्याबद्दल खूप सारं बोललो. पुण्यातली ट्रॅफिकची सिच्युएशन म्हणजे बोलायलाच नको. खरं तर विषयाला सुरुवातच करायच्या आधी करायची की नाही एवढा प्रश्न पडतो. पण काय वाटतं तुम्हाला, पुण्यातली ही सगळी ट्रॅफिकची अवस्था आणि हे सगळं जे आत्ताचं म्हणजे वाईटातलं वाईट चित्र म्हणता येईल त्याला, काय कारण आहेत? आता माझा जन्म पुण्यातला आहे, म्हणजे मी कोर पुणेकर. तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकता. माझा जो अनालिसिस आहे पुण्याच्या बाबतीत, म्हणजे पूर्वी पुणे हे सायकलिंगचं शहर होतं. पूर्वी पुणे हे पेन्शनरांचं शहर होतं. आता ती ओळख पूर्णपणे पुसली. एकाच भागात प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विकास झाल्यामुळे, हे माझं अनालिसिस आहे, म्हणजे असं आय टी पार्क झाल्यामुळे असंख्य लोक मायग्रेट होऊन आली. हाही त्यातला एक खूप मेजर एलिमेंट मला जाणवतो की जेव्हा मायग्रेशन होतं, आता महाराष्ट्र राज्यातनं ठिकठिकाणून आपलेच लोक इथे आले. बरोबर. ते आल्यामुळे आपण म्हणतो की रस्त्यांवरती इम्पॅक्ट पडला, ट्रॅफिक वाढलं. पण त्याला कारण मला ते एक जाणवतं की इतक्या वर्षात त्या ठिकाणी तितकासा विकास न होऊ शकल्यामुळे आज कोणाला स्वतःचं शहर सोडून, स्वतःचं गाव सोडून जायची इच्छा असते. पण माझ्याकडे जे स्किल आहे, मी ज्या 4 गोष्टी शिकतोय किंवा मला ज्या भविष्यात 4 गोष्टी करायच्या त्या जर का माझ्या ठिकाणी अवेलेबल नसतील तर मी काय करावं? बरोबर. मला नॅचरली एक सोडून दुसऱ्या शहरात जाणं क्रमप्राप्त आहे ना. बरोबर. शेवटी पोटाशी लढाई आहे, तर ती तिथे नाही होणार आहे ना, किंवा स्किलची लढाई नाही होणार आहे ना. म्हणजे 75 वर्षातलं हे अपयश आहे आपलं, असं मला कायम वाटतं. म्हणजे ते आपण शाळेत असताना ते म्हणायचे, गांधीजी म्हणायचे काहीतरी आपल्याला पुस्तक होतं, खेड्याकडे चला. पण अगेन जर का तिथे जर का सस्टेनेबल गोष्टी होत नसतील तर काय होणार आहे? बरोबर. मॅपिंग करताना पुढच्या 25 वर्षांचा 50 वर्षांचा विचार हा झाला नाही आपल्याकडे. रस्ते पुण्यात पण नाही झाला असं वाटतं, असं मला तरी वाटतंय. म्हणजे मी जे काही बघतोय ते आता बेसुमार पुणे कसंही वाढलंय, रस्ते कसेही केलेले आहेत. आता स्मार्ट सिटीचं हे चालू होतं, स्मार्ट सिटीच्या अंदर 16-16, 18-18 फुटाचे फुटपाथ केले. पण रस्त्याची ऑक्युपाईंग कॅपॅसिटी कमी झाली. पुढच्या 10 वर्षामध्ये इथे किती, आता माझ्या अंदाजाने 30-1 लाख 2 व्हीलर तर पुण्यात तर नक्की आहेत. आता ह्या सगळ्यांना सामावून घेण्यासाठी रस्त्याची कॅपॅसिटी आहे का? तर ती नाही आहे. तर उत्तर त्याचं नाही आहे. सगळ्यात महत्वाचं डिसिप्लिन आहे का? नाही. मग मुंबई मला त्या बाबतीत बरं वाटतं, कारण मुंबई 2.5 कोटी लोकांना केटर करतं साधारणतः. पण मुंबईच्या बाबतीत डिसिप्लिन हा बहुतांशी वेळा उत्तम पद्धतीने बघायला मिळतो. कारण त्याला माहिती असतं की मी जर का लेन ब्रेक केली तर मला जिथे पोचायला 10 मिनिटं लागणार, तिथे मला 25-30 मिनिटं लागणार आहेत. सो ते अवेअर असतात. सो अगेन मी म्हणतो की परत तो भाग येतो तो एज्युकेशनचा. बरोबर. की जर का वन वे रस्ता आहे, आता लक्ष्मी रोड असेल, कुमठेकर रोड असेल, हे सगळे वन वे आहेत. राजरोसपणे लोक उलटे येतात. बरोबर. कारण का वळसा घालून यायचं नसतं. बरोबर. म्हणजे परत इथे आलं एज्युकेशन, की बाबा एखादा आला जोरात उडवलं तर काय करणार आहे. सो पुण्याच्या बाबतीत मला ते स्पेसिफिकली जाणवलं की पुणे मुंबईमध्ये जे सांगितलं ना आता, म्हणजे मी माझा अनुभव सांगतो, खरं खोटं तुम्ही जास्त चांगलं सांगू शकाल. पुण्यामध्ये ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये तरी प्रशासनामध्ये राजकीय हस्तक्षेप ज्याला आपण म्हणतो तो मला असं वाटतं की तो खूप जास्त आहे. मुंबईत त्या तुलनेत तो कमी आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं तेच होतं की मुंबईला काय आहे ना, मोड ऑफ ट्रान्सपोर्ट खूप वेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे मुंबई तुम्ही बघितलं तर लोकल आहे, मोनोरेल आहे, हो त्याच्यानंतर त्या डबल डेकर किंवा त्यांचं BMC म्हणजे तिकडच्या बसेसचं नेटवर्क चांगलं आहे. हो त्याच्यानंतर टॅक्सी आहे. हो सो ही 4 मेजर मीडियम म्हणजे मुंबईतले खूप कमी लोक असे असतील की जे रोज गाड्या काढून जात असतील. हो बहुतांशी नोकरदार वर्ग जो आहे तो बहुतांशी लोकलवर डिपेंड असतो, पण लोकलची फ्रिक्वेन्सी हो आणि लोकल ही जीवनवाहिनी मुंबईची समजली जाते. आपल्याकडे प्रॉब्लेम तेच झालेला आहे असं मला वाटतंय की सगळ्या गोष्टी अर्धवट आहेत. हा म्हणजे आता आपण मेट्रो खूप सुपरफास्ट झाली, मेट्रोनी हे झालं, पार्किंग अवेलेबल नाही आहेत, पार्किंग लोकांनी खाली लावली गाड्या की पोलीस उचलून घेऊन जातात. बरोबर म्हणजे पहिले जो मेन प्रॉब्लेम आहे की तो सॉल्व्ह करायसाठी आपल्याकडे बसेस असंख्य वेळा बंद पडलेले असतात. हो म्हणजे मला एका ठिकाणावर जायचं असेल तर माझी ती त्या मोड ऑफ ट्रान्सपोर्टवरती रिलायबिलिटीच नसते हो की बाबा मी बसने जातो, ही बस पोहोचणार का वेळेत, ही बस बंदच पडते निम्म्या वेळा. आणि बघितलंय आपण म्हणजे हे पुण्याच्या शहराच्या कोणताच रोड नाही सापडणार जिथं कुठलाच बंद रोड असं PMP नाही नाहीये. सापडणार. म्हणजे बरोबर. ही जी कन्सिस्टन्सी पाहिजे ना हो ती मला पुण्यात नाही जाणवत ना. नाही लोकलचं तर आपल्याकडे काही विषयच नाही आहे. आता जर मेट्रोचं सुरू झालंय, अजून ते विस्तारीकरण झाल्याशिवाय होणार नाही, पण बेसिकचे प्रॉब्लेम रस्त्यावरचे जे आहेत हो ते अजून ॲड्रेस होत नाही आहेत. म्हणजे माझं म्हणणं आहे की आता स्मार्ट सिटीच्या अंडर तुम्ही हे सगळं करताय, स्मार्ट सिटीचं काय झालं पुढे? हा माझा जेन्युइन एक नागरिक म्हणून जेन्युइन प्रश्न आहे माझा. खरं आहे. आम्हाला नको आहेत आता 18 फुटाचे फुटपाथ नको आहेत. म्हणजे पेडस्ट्रियन महत्त्वाचे नाही आहेत का, तर आहेत 100% पेडस्ट्रियन महत्त्वाचे, पण त्या 18 फुटाच्या ह्याच्यामुळे त्या रस्त्यावरती येणारी वाहनं तुम्ही जर का बघितलंच, जंगली महाराज रोडचं रोजचं मी बघतो हो. की लोक फुटपाथवरनं गाड्या चालवतात. कारण का, तर खाली सगळं पॅक झालेलं असतं. म्हणजे ह्याला मल्टिपल फॅसेट्स आहेत की आपल्याकडे तेवढी चांगली लोकल ट्रान्सपोर्टची BRTच्या बाबतीत पण तसंच म्हणता येईल. BRTचं तेच होतं. गुजरातचं आपण बघून इकडे केलं, काय झालं, बंद झाली BRT, सगळीकडनं बंद काढून घेतली. हो. म्हणजे योजना आणणं हो त्या इतका उत्साह असतो, पण त्या योजना सक्सेसफुली राबवणं. म्हणजे आज पिंपरी चिंचवड मला आवडतं. पिंपरी चिंचवडचं खूप चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करून रस्ते बांधले होते. बरोबर आहे. म्हणजे त्याला सर्व्हिस लेन्स ह्या प्रॉपर होत्या. हो त्याच्या आतल्या ज्या 2-2.5 लेन ज्या आहेत त्या चांगल्या मोठ्या केल्या होत्या. त्यामुळे पिंपरी चिंचवडला ट्रॅव्हल करताना तुम्हाला अजूनही, आता मेट्रोची कामं सुरू झाली त्यामुळे थोडंसं आहे, पण पूर्वी पिंपरी चिंचवडला सुद्धा ट्रॅव्हल करताना कधी अडचणी यायची नाही. बरोबर. आणि मी म्हटलं तसं की लोकसंख्या एवढी कॉन्सन्ट्रेटेड झाली आहे सगळ्याच भागांमध्ये, बरोबर. कारण लोक ठिकठिकाणाहून इकडे आलेले आहेत, इथली लोक तिकडे गेली आहेत, सगळे आपलीच लोक आहेत. बरोबर. शेवटी मायग्रेशन हा पण एक त्याच्यावरचा मला एक असं वाटतो की, कारण नॅचरली ना, कारण जेवढा लोकांचा फोर्स आला आहे हो तेवढ्या लोकांच्या व्हेकल्स आल्यात, त्यांचे 7-8 लाख माझ्यामध्ये विद्यार्थी मिनिमम असतील आजूबाजूला. सर, वाहतुकीवरचा हा जो ताण आहे, हा जर ट्रॅफिकवरचा ताण कमी करायचा असेल तर काही लोक म्हणतात की ऑफिसचे जे टायमिंग आहे ते वेगवेगळे ठेवले पाहिजे, वेगवेगळे ऑफिस वेगवेगळ्या टाईमला असे ठेवले पाहिजे. तर हा उपाय होऊ शकतो ट्रॅफिक कमी मला करण्यासाठी? 2-3 हे वाटतात की हा एक उपाय होऊ शकतो डेफिनेटली. कारण आता हिंजवडीचं उदाहरण घेऊया. हिंजवडीला रोज साधारणतः 1.5 लाख लोक जातात. हो आता प्रत्येक कंपनीची जर का टायमिंग्स ही ॲक्च्युअली वेगळ्या पद्धतीने वेगळी स्ट्रक्चर झाली तर नॅचरली समजा एखाद्या कंपनीचं काय सकाळी 9 ते काय 4 असेल, बरोबर. असं आपण एक धरूया. हो पुढची कंपनी काय 10 ते 5 येणार, तर 4 मध्ये जाणारे जर का 25,000 असतील हो. तर जेव्हा 5 वाजता येणार असेल तेव्हा नॅचरली ते 1.25 लाख होतात. बरोबर 25,000चा डायरेक्ट फॉल येतो. बरोबर. सो हा एक त्याच्यामधला मोड मला जाणवतो. काल पुलिंग असेल, हो म्हणजे 1.5 लाख लोक जाणाऱ्यातले मला नाही वाटत की 1.5 लाख लोक कारपुलिंग करत असतील. कारपुलिंग केलं तुम्ही, एका गाडीतनं एक व्यक्ती जातो, आपल्याला दिसतो, आपण जाताना बघतो, त्याच्यात जर का 4 आल्या तर नॅचरली ह्या 3 गाड्या कमी होणार आहेत. कारपुलिंग मोठ्या प्रमाणावर वाढलं पाहिजे. आता ऑब्व्हियसली त्यांचा पण कम्फर्ट कसा आहे, त्यांची लोकेशन्स कशी आहेत बरोबर. याच्यानुसार सुद्धा त्या गोष्टी डिझाईन होतात. किंवा आपल्याकडे ज्या मोठ्या बसेस आहेत त्या छोट्या करता आल्या पाहिजेत. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ती मोठी बस, PMPLची जी मोठी बस आहे हो ती काय समजा 32 सीटर आहे, हो. 17 सीटर आणा ना, लॉजिस्टिकल मुवमेंट सोपी नाही का होणार? संख्या वाढवा वाटल्यास. संख्या वाढवा. बरोबर आहे. तो कदाचित तिकीट परत, आता अगेन त्याच्यातलं इकॉनॉमिक्स हा एक अजून वेगळा भाग येतो की काय 17 सीटर आली तर त्याचा तिकिटाचा हे वाढतो का. पण आता ती अटल योजना जी आहे तर ती काहीतरी 10 रुपये बसची आहे. हो सो इकॉनॉमिक ह्याच्यामध्ये जर का अशा पद्धतीने गोष्टी आल्या, आता आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर ओला, उबेर हो हे प्रायव्हेटायझेशन एक वेगळं झालेलं आहे. सो त्यांचा अजून एक वेगळा हे आहे. रिक्षाचं एक वेगळं आलं. आता रॅपिडो परत आपल्याकडे थोडंसं बहुत येत आहे. हो सो मल्टिपल लोकल ट्रान्सपोर्ट अवेलेबल झाले, पण ते ना सिनर्जी त्याची नाही आहे कुठे. त्याची सिनर्जी नसल्यामुळे
सगळे क्लटर आहे, प्रत्येक अनऑर्गनाइज्ड आहेत त्या सगळ्या गोष्टी. आणि त्या गोंधळ organized- जास्त आहे. हा ऑर्गनाइज पद्धतीने झाल्या तर बऱ्यापैकी गोष्टी होतील. आता आपल्याकडे परत तेच आहे की रस्त्यांची कॅपॅसिटी संपली. बरं. तर तुम्ही प्रभात रोडला बघा, रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणावर होत आहेत. म्हणजे एखादा बंगला आहे, त्या बंगल्यात 4 गाड्या होत्या, तिथे आता डायरेक्ट 40 येणार आहेत. हो. पण ते 40 केटर करायची रस्त्याची कॅपॅसिटी आहे का? तर नाही आहे. बरं. मनुष्यबळ नाही आहे पोलिसांकडे. हो. बहुतांश वेळा मनुष्यबळ हा पण एक आहे. काही काही ठिकाणी 7-7 पोलीस असतात, काही काही ठिकाणी असायला पाहिजे तिथे पोलीस नसतात. ही रिअल फॅक्ट आहे आत्ताची. हो. पण मनुष्यबळ पण नाही आहे पोलिसांकडे. म्हणजे जिथे जिथे आणि एक स्पेसिफिक टायमिंग आहे. तुम्ही जर का पुण्यातलं पण बघितलं तर संध्याकाळी साधारणतः 5-5:30 ते 7:30 हो. हे 2-2.25 तासच सगळीकडे जॅम असतो. तुम्ही पुण्यातल्या कुठल्याही रस्त्यावरती जा. बरं. बाकी 8 नंतर जर का गेला तर तुम्हाला तेवढं मॅसिव्ह ट्रॅफिक जॅम नाही बघायला मिळणार. जेवढं या म्हणजे 2 तासासाठीच आपल्याला ट्रॅफिक मॅनेजमेंट जर का करता आली तर ह्याच्यातून प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतील. ऑफिसेसची टायमिंग चेंज झाली, कारण आता बरेच लोक वर्क फ्रॉम होम पण आहेत की आठवड्यातनं 2 दिवस जायला लागतं. तर हे ॲक्च्युली सरकारने हे पॉलिसी केली पाहिजे. बरोबर. तर हा सगळा ताणका, कारण ह्याच्यातनं काय होतं ना, तुमचा मेंटल स्ट्रेस पण वाढतो. बरोबर. भले ऑटोमॅटिक गाडी असेल, हो. पण ऑटोमॅटिक लोक गमतीत म्हणतात ना, माझा पिक्चर बघून झाला 2-2.5 तासाचा. आणि किती लोकांकडे ऑटोमॅटिक आहे आणि किती लोकांकडे. सो मेंटल स्ट्रेस एवढा वाढतो त्या नादामध्ये. आणि तो जो राग आहे, ती चिडचिड आहे, तो गाडी लावून घरी आल्यावरती ना तो घरच्यांवरती पण येतो. काढतो. कारण तो मेंटल स्ट्रेस मला कुठेतरी रिलीज करायचा असतो. येस. मग इमिजिएटली माझ्याकडे कोण आहे, तर घर आहे माझं. मग घरातली मुलं असतील, बायको असेल, अजून कोण असेल, सॉफ्ट टार्गेट असेल, माझे मित्र असतील, असा तो रिलीज होतो. म्हणजे हे जे आहे ना, एकात एक हे सगळं गुंतलेलं आहे. आणि त्यांनी ना खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट पण होतात. लोक फ्रस्ट्रेट होतात 2-2 तास गाड्या चालवून. 2-2 तास जर का मला 3 किलोमीटरला जात असतील ना, तर विच इज अ व्हेरी बॅड सिच्युएशन. त्यामुळे ऑफिस टायमिंग्समध्ये पण या गोष्टी झाल्या. कार पुलिंग व्हायला पाहिजे, लोकल ट्रान्सपोर्ट चांगल्या पद्धतीने सक्षम झाला पाहिजे. तर नॅचरली याच्यामध्ये बरं लगेच होणार नाही. म्हणजे असं नाही की जादूची काठी नाही आहे, हे फिरवलं. इट विल टेक सम टाइम, बट त्याची सुरुवात कुठेतरी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे सर. खरं तर एक प्रश्न मला जो तुम्हाला विचारायचा आहे तो कदाचित आपल्या कार्यकक्षेच्या थोडासा बाहेरचा असेल, पण आपण गप्पा करायलाच बसलो आहे आणि याच्याशी रिलेटेड पण आहेत, भरपूर मोठा रिलेटेड आहे. आपण गाडी घेतो, कोणता एखादा सर्वसामान्य माणूस, अगदी 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, कुठली पण गाडी घेतो, प्रत्येक टप्प्यावर आपण टॅक्स भरतो. म्हणजे अगदी डिझेल भरण्यापासून गाडी घेण्याला त्याच्यावर जे काही आपण GST भरत असतो त्या प्रत्येक टप्प्यावर टॅक्स भरतो. त्यानंतर पुन्हा टोल भरतो. बरोबर. आता हे सगळं भरल्यानंतर म्हणजे सरकारकडे आपण वेगळा पैसा भरतो. आपण म्हणतो सरकारला ह्या सुविधा करण्यासाठी पैसा नाही, पुरेसे पोलीस नाहीत, पोलिसांसाठी पुरेशा सुविधा नाहीत, गव्हर्नमेंटला जे एज्युकेशन सिस्टीम राबवायला पाहिजे रोड सेफ्टी संदर्भात ती करायला वेळ नाही, पैसे नाही, हे सगळं जाते कुठं? आता हा एक खूप ना चर्चेचा किंवा संशोधनाचा विषय. म्हणून मी म्हटलं नेहमीची उत्तर असतात सरकारची की कल्याणकारी योजनांवरती. हा एक कल्याणकारी हा शब्द हा अनेक वर्ष आपल्याकडे प्रचलित बसलाय तो, असं वाटतं कधी कधी सरकारला. म्हणजे जसं म्हटलं तसं की आपण वेगळ्या माध्यमातून टॅक्स भरतोय. GST पासून, इन्कम टॅक्स पासून वेगवेगळे आपण टॅक्सेस भरतोय. पण अगेन तेच होतं, म्हणजे मलाही हा प्रश्न पडतो की बरं ह्याला काही असे काही प्रचंड लाखो कोटी लागणार नाहीयेत. हो ना. बेसिक म्हणजे अगदी बेसिक की अगदी एक छोटी गोष्ट की तुम्ही छोट्या मिनी व्हॅन्स केल्या, म्हणजे ते पियाजिओ ज्याला LED लावून शाळांमध्ये फिरवले, हे खूप बेसिक आहे. म्हणजे हे सरकारला म्हणजे अगदी ते म्हणतात तसं ते डाव्या हाताचा मळ आहे. पण मग मला कधी कधी वाटतं की तो विलिंगनेस नाही आहे का करण्याची जी हे आहे, किंवा मग इतर योजनांना पुढे नेऊन हा कम्पॅरेटिव्हली मी म्हटलं तसं की दुर्लक्षित विषय आहे. बरोबर. का ह्यातनं मायलेज नाही आहे. म्हणजे मला कधी कधी एक सामान्य नागरिक म्हणून प्रश्न पडतो की एखादी कल्याणकारी योजना राबवतात, त्यातनं पॉलिटिकल मायलेज मिळतं, ह्या ह्याच्यातनं कदाचित पॉलिटिकल मायलेजच नाही आहे. मग पॉलिटिकल मायलेज जर का नसेल तर का करावं? बरोबर. असा सुद्धा येतो का विचार? हा माझ्यासारख्या एक सामान्य माणसाला पडतो. कारण तुम्ही बहुतांशी योजना बघा, त्या प्रत्येक याच्यातनं काही ना काही पॉलिटिकल मायलेज आहे. याच्यातनं पॉलिटिकल काही मायलेजच नाहीये. तेवढे सक्षमच नाही आपले लोक, तेवढे सक्षमच नाहीये. त्यामुळे कदाचित तो माझं पर्सनल ओपिनियन आहे की त्याच्यामुळे. आणि ह्या विषयाकडे काय आहे ना, मी म्हटलं तसं की सामान्य माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन एकदम अलूफ आहे. बरोबर. तो ऍक्सिडेंट झाल्यानंतर तो चर्चा करतो, बाकी तो विसरून जातो. बाकी त्याला काही हे नसतं, कारण त्याच्या आयुष्यात इतके स्ट्रगल चालू असतात. अगेन म्हणजे तो पण आहेच, म्हणजे बिहेवियरल आणि मानसिक त्रास पण त्याच्या आयुष्यात इतके वेगळे आहेत की तो परत त्या याच्यात कुठे विचार करणार, ठीक आहे झाला का,
बाबा बघू करू आपण काहीतरी असं म्हणणं होतं आणि नंतर पुढे नाही होत त्याच्यावरती काही. नाही होत काही. त्यामुळे नॅचरली प्राथमिक जबाबदारी ही सरकारचीच आहे आणि सरकारला सहज करणं शक्य आहे. म्हणजे इथे आपण टेक्नॉलॉजीच्या बाबतीत एवढं बोलतो, हो आपण आता कधी AI आणले, आपण आता थर्मल कॅमेरे, म्हणजे ह्या सगळ्यांबद्दल जर का बोलत असू तर दिस इज अ नीड ऑफ आर. बरोबर. आणि राजकीय व्यक्तींना काय म्हणजे राजकीय व्यक्तींना कॉन्वॉय असतात ना, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाकडे कॉन्वॉय नसतो. नसतो हा सगळ्यात महत्वाचा. सर. खरं तर या अतिशय सुंदर वी आर नॉट चर्चेमध्ये VIP. अगदी आपल्याकडे जे कन्सेप्ट आहे येस येस येस. त्यामुळे तुम्ही एक मगाशी शब्द वापरला होता, म्हणजे या मुलाखतीच्या म्हणा किंवा गप्पांच्या शेवटाकडे येत असताना मला तो उल्लेख केला पाहिजे, नाईलाजास्तव केला पाहिजे. तुम्ही मगाशी बिहेवियरल जे म्हणत होतात ना, ॲक्सिडेंट होण्यामध्ये लोकांचं बिहेवियर कसं चेंज होत आहे हे तर आहेच एक, परंतु नवले ब्रिजचा जो आत्ताचा ॲक्सिडेंट झाला, ती घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक बातमी म्हणजे सगळीकडे होती, सगळ्या पेपरमध्ये पण आणि सगळीकडे होती, की जे लोक मरून पडले होते किंवा मरत होते त्या लोकांच्या वस्तू घेऊन जाणारे पण लोक होते रस्त्यावरचे. किंवा अनेकदा असं सांगितलं जातं की तिथे येणारे ॲम्ब्युलन्स असतील, तिथे येणारे पोलीस असतील पहिल्यांदा पोहोचणारे, हे लोक मदत करतात, पण मदत करायच्या आधी ते पहिल्यांदा खिशे भरतात बरेचदा, म्हणजे सोनं असेल किंवा काही असेल. आणि म्हणजे खूप दुर्दैवानं असं बरेचदा होतं की एखाद्या वेळेस एखादा ट्रक उलटला, त्यात काही सामान होतं, लोक त्या ट्रकच्या ड्रायव्हरला वाचवण्याच्या आधी त्या ट्रकमधलं सामान पळवण्याचा प्रयत्न करतात. अशा खूप बातम्या आपण ऐकलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं की एक समाज म्हणून, म्हणजे भारतीय समाज म्हणूया आपण हवं तर, एक भारतीय समाज म्हणून आपली मूल्य जी आहेत ती अधिकाधिक रसातळाला जात आहेत असं वाटतं का? हो, जात आहेत. म्हणजे आमच्या बाबतीत दादाचा ॲक्सिडेंट जेव्हा झाला तेव्हा हा अनुभव आलेला आहे. म्हणजे हा अनुभव घेतलेला आहे आम्ही. नुसतंच मी परवाच्या ह्याच्यातले व्हिडिओ बघून नाही सांगत आहे. आमच्याकडची काही 10,000-1,000 रुपयाची कॅश गायब झालेली ॲक्सिडेंट झाल्यानंतर. बाप. म्हणजे मला माझ्या वहिनीनेच सांगितलं बरं. की एन्व्हलप होतं, पैसे होते, ते गेले. बरं. सो माणूस म्हणून हरतोय आपण. अगदी माझं खूप प्रांजळ मत आहे. म्हणजे मला एक असंही एका मित्रांनी सांगितला होता, म्हणजे कोकणातला एक इन्सिडेंट होता. ॲक्सिडेंट झाला होता, इंटरनल ब्लिडिंग होतं, एक्सटर्नल काही नव्हतं. गळ्यातल्या चेनपासून पीटर इंग्लंडचा शर्ट पण काढून दिला होता. अंगातला शर्ट काढून दिला होता. त्याला कुठेही, कारण ब्लिडिंग सगळं इंटरनल होतं, अनकॉन्शियस होता, बाहेर काही नव्हतं. डेंजर आहे. म्हणजे माणूस म्हणून आपण किती म्हणजे नीच हा शब्द येतो माझ्याकडं. हो. म्हणजे ते खरंच तळपायची आग मस्तकाला जाणं म्हणतो ना, की आज त्या लोकांवर काय वेळ आली आहे. बरोबर. त्या आज ती लोक नाही आहेत त्या जगात आणि तुम्ही हे अशा पद्धतीने करताय याचं म्हणजे माणूस म्हणून मला एकाच शब्दात ते माणूस म्हणून हरतोय आपण. हो हो हो. आणि अजून काय बघायला लागणार आहे, म्हणजे हे असंख्य ठिकाणी दिसतं. कशामुळे होत असेल असं? व्यथित करणार आहे खरं तर. व्यथित करणार आहे मला असं कधी कधी हे वाटतं, बेरोजगारी, लोकांना मदत करण्याच्या ऐवजी, म्हणजे असेही लोक आहेत याच्या अगेन्स्ट असेही लोक आहेत की स्वतःचं सगळं सोडून पोलीस काय करतील, माझी इन्क्वायरी करतील, असे पण आहेत. म्हणजे थोडासा वेगळ्या विषयाकडे तो राहिला म्हणून ह्याला थोडासा जोडून देतो की एक समर्टिन लॉ म्हणून आहे. समर्टिन लॉ काय सांगतो की तुम्ही जर का रुग्णाची मदत केली तर पूर्वी तुम्हाला 25 एन्क्वायऱ्यांना सामोरं जायला लागायचं, इकडे पोलीस यायचे, तुम्ही कुठे काय केलं. आता केंद्राने तो हे केला की समर्टिन लॉच्या अंडर तुम्ही जर का काही मदत केली, रुग्णाला मदत केली जेन्युअनली, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे चौकशी, एन्क्वायरी ही केली जाणार नाही. म्हणजे लोक पूर्वी कधी कधी हात आखडता का घेत होते की बाबा ते लोक म्हणजे म्हणायचं ना, ते पोलिसांचं हे नको बाबा. आता विलिंगली लोक करतात. कर्नाटक गव्हर्नमेंटनी तर हे पण केलं होतं की समर्टिन लॉ त्यांनी असं केलं होतं की गुड समर्टिनसाठी जर का कोणी केलं तर त्याला फायनान्शियल रिवॉर्ड पण त्यांनी जाहीर केलं होतं. म्हणजे काही गव्हर्नमेंट हे पण एफर्ट घेतात की बऱ्याच वेळा आपण बघतो की ॲक्सिडेंट लोक पहिली रिॲक्शन काय असते, मोबाईल काढून व्हिडिओ शूटिंग करणं. म्हणजे हे कुठून येतं? तो माणूस तिथे, ती व्यक्ती तडफडतीये, त्या व्यक्तीला वाचवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आपल्याला आपलं निदान काही करता येत नाही तर असं तरी निदान करू नये. बहुतांशी तुम्ही बघा, बहुतांशी ॲक्सिडेंटला पटकन लोकांचे मोबाईल निघालेले असतात. सर, मी एक परवाचा व्हिडिओ पाहून मी खूप व्यथित झालो. म्हणजे तो लाईव्ह ॲक्सिडेंट होत होता आणि हा माणूस व्हिडिओ शूट करून, म्हणजे ज्यानं कोणी तो व्हिडिओ काढला, लाईव्ह ॲक्सिडेंट पण तो ओरडत होता. नाही, तेच ह्याचं कारण काय आहे ना, ह्या सगळ्या सोशल मीडिया आणि ह्याच्यामुळे ना आपला एकमेकांमधला कनेक्टच ब्रेक झालाय. म्हणून म्हटलं ना की तो माणूस म्हणून हरतोय आपण.
म्हणजे मी परवाचं तर नवले ब्रिज म्हणजे बघितलं मी ते की लोक काय म्हणजे तिथे उभं राहून गोळा करतायत, हे काय करतायत आणि समाज म्हणून कुठल्या दिशेने चाललोय आपण, तिथे काय घडलंय, तुमचं काय चाललंय, हे माणूस म्हणून हरणं एवढा एकमेव मला शब्द सुचतो त्यांच्या बाबतीत की. बरोबर. आणि ओव्हरऑल अशा सर्वच लोकांच्या बाबतीत म्हणजे एके ठिकाणी मला ती आशा पण वाटते की काही लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांना वाचवायला जातात. हो. म्हणजे मला असं वाटतं कधी कधी कुठलं चित्र आपण बघितलं पाहिजे, हो. पण मी काय म्हणतो की ब्राईट चित्र बघितलं पाहिजे. हे चित्र आहे, हे हो. चित्र म्हणून म्हटलं माझ्याकडे आत्ता खरं सांगायचं झालं तर त्याचं उत्तरच नाही की हे कसं थांबलं पाहिजे. बरोबर. म्हणजे नीचपणाचा हा क्रूरतेचा कळस आहे कळस आहे. अशा लोकांचं की तिथे लोकांचे जीव जातात आणि तुम्ही इथे त्यांचं म्हणजे याला काय म्हणायचं म्हणजे खरंच माझ्याकडे आत्ता उत्तर नाही आहे उत्तर त्याचं. नाही आहे. आणि ती आपण म्हणतो ना, मला एक हे आठवतं क्रूर आणि नीच की एवढंच. आणि माणूस किती खाली जाऊ शकतो आणि किती वर जाऊ शकतो, दोन्हीलाही अंत नाही. दोन्हीलाही अंत नाही, दोन्हीलाही अंत नाही. खरं पण आहे. हे व्यथित करणार आहे म्हणजे व्यथित बघून मनाला इतकं त्रास होणार आहे बरोबर. की ऑलरेडी लोकांचे जीव गेले आणि त्यात हे जर का असं चालत असेल तर हे म्हणजे काय शब्दच नाही आहेत खरं. नीचपणा एवढंच मला आठवतो. सर खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर पद्धतीने तुम्ही जे मागच्या अनेक वर्षामध्ये म्हणजे जरी पर्सनल रिझनमधून तुम्ही हे सगळं सुरू झालं, पण खूप कमी लोकांच्या बाबतीमध्ये असं होतं की आपल्या पर्सनल रिझनमधून सुरू झालं आणि तुम्ही ते आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवलं आणि आज की ते लोकांचे प्राण याच्यामुळे वाचले असतील त्याला गणती नाही, आपण ते मोजू शकणार नाही. खरं तर हे खूप मोठं उदाहरण आहे आणि अखंड तुम्ही ते करत आहात, अखंड ते सुरूच आहे. निश्चितपणे या सगळ्या गोष्टींमुळे जो काही तुम्हाला अनुभव आलेला आहे त्याचा लाभ आमच्या सगळ्या 3S टॉकच्या प्रेक्षकांना तुम्ही आज करून दिलात. मनापासून धन्यवाद. 3S टॉकनी बोलवलं मला आणि हा खूप संवेदनशील विषय की हो. ज्याच्यावर सिरियसली खूप कमी वेळा बोललं जातं. Yes, असा yes. विषय तुम्ही घेऊन एवढा वेळ मला सहन केलात त्याबद्दल तुमचा Thank you, आभार. आणि तुमच्या माध्यमातून आवाहन करीन लोकांना की हे रस्ते अपघात थांबवायचे आहेत आपल्याला सगळ्यांना आणि बंद केलं ही पाहिजे. आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आपण सुरू केलं पाहिजे तर या गोष्टी थांबणार आहेत. होईल. आणि नक्की. आशा करूयात की सगळे लोक कॉन्ट्रीब्यूट होईल. करतील आणि आपण Yes. पुढचा पॉडकास्ट आपल्या ऍक्सिडेंट किती कमी झाले याच्यावरती याच्यावर आपल्याला करता येईल. करायला मिळेल अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. सो नक्की, पुन्हा नक्की. एकदा थँक्यू Yes, इकडे sir. बोलवल्याबद्दल. Thank you. Yes. धन्यवाद.